तर सर ही जी काही आता आपण ही परीक्षा घेत आहे तर या परीक्षेच्या माध्यमातून जे काही विद्यार्थ्यांना ही मिळणार आहे डिग्री मिळणार आहे ती डिग्री व्हॅलिड असेल का, हा पहिला माझा प्रश्न की जे काही युजी पावित्र्य वगैरे आपण घ्यायला पाहिजे यांची वगैरे काळजी घ्या. तर या अशा सगळ्या गोष्टी त्या युजीसीच्या गाईडलाईनमध्ये त्यांनी आणि प्रत्येक ठिकाणी मे यूज केलं होतं. त्यांनी मे असं होतं. पुन्हा जेव्हा 8 मेला जेव्हा शासनाचं पत्र आलं त्यांनी सुद्धा म्हणजे कमिटी बसली होती आणि त्यांच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी सरकारनं स्वीकारल्या आणि मग महाविद्यालयांना पत्र काढलं संचालकांनी किंवा या ज्या शिफारशी याच्याप्रमाणे कार्यवाही करावी. त्यामध्ये त्यांनी सुद्धा याचा उल्लेख केला होता की ही पद्धत वापरून तुम्ही परीक्षा घ्या आणि कमीत कमी वेळामध्ये पावित्र्य वगैरे राखून त्या परीक्षा झाल्या पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. बरोबर सर, पण मुख्य मुद्दा असा आहे की आता प्रत्येक महाविद्यालय वेगळी एक स्वतःची प्रश्नपत्रिका काढेल. मग आता माझं महाविद्यालय शिवाजी महाविद्यालय तिथे वेगळी प्रश्नपत्रिका निघेल, पातूरला वेगळी निघेल, मूर्तिजापूरला वेगळी निघेल. आमच्या अकोला जिल्ह्यात असणाऱ्या जवळपास 20 महाविद्यालयांमध्ये वेगवेगळी पत्रिका निघेल, प्रश्नपत्रिका निघेल. मग त्या 20 वेगळ्या प्रश्नपत्रिकेमधून आलेले प्रश्न आणि त्याच्यात दिलेली उत्तर आणि त्यामधून निघणारे मेरिट्स हे कॉलेजच्या बेसवर निघतील. मग विद्यापीठ मेरिट कसं काढेल? कसं आहे की त्या पत्रामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं किंवा 13/5/2020 पर्यंत झालेल्या सिलेबसवर. आता 13/5/2020 मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सिलेबस झाला. त्यामध्ये त्या निश्चितच होतं किंवा ती परीक्षा ही प्रत्येक ठिकाणी सगळ्या सिलेबस झाला नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी त्या सिलेबसच्या आधारावर द्यावं. हा डिग्रीचा प्रश्न डिग्री पकडून घ्या आपण तर 6 सेमिस्टरचा LGPA म्हणून तो CGPA निघतो आहे ना. पहिल्यापासून पाहतो हे 6वं सत्र. त्यामुळं असं नाही की आपण सगळ्या परीक्षा कशासाठी आता म्हणजे 5 परीक्षा ज्या झाल्या त्या आपली जी परीक्षेची पद्धत आहे त्या पद्धतीनं झाल्या आणि ही जी परीक्षा या पद्धतीची आहे. पुन्हा आपण ज्या आता तुम्ही मुद्दा काढला किंवा परीक्षा जर आता महाविद्यालय घेऊन राहिलं तर डिग्री आहे. पुन्हा एक तुम्हाला माहिती आहे की आपण एक 8वीच्याच पत्रामध्ये होतं की तुम्हाला जे रेग्युलर सत्र आहे म्हणजे 2 असेल 4 असेल 6 सत्र अभ्यासक्रमामध्ये 17 नियमित विद्यार्थ्यांचे निकाल हे तुम्ही लगतच्या सत्राचे गुण आणि तुमची इंटरनल मार्क हे कन्सिडर करून तुम्ही डिक्लेअर करा. त्या ठिकाणी तुमचं लगतचं सत्र नाही पुन्हा बघा जास्त ठिकाणी तुमचा वेळ आणि श्रम होणार आहे. युनिव्हर्सिटी इज गव्हर्न बाय महाराष्ट्र शासनाची निगा ही UGCचे रेग्युलेशन. मला छोटा UGCचे रेग्युलेशन आपल्याला मला एक सांगा, महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे परीक्षा पद्धती घेतल्या जाते की UGC आपले स्टॅट्यूट आपले ऑर्डिनन्स आहे त्याच्या माध्यमातून घेतले जाते. आपण तुमचे श्रम वाचून टाकतो वारंवार तो जिहाचा उल्लेखच करून राहते. फक्त 2 मिनिटं हो नाही, मग माझं असं म्हणणं आहे की जिहाचा उल्लेखच करू. कारण जिहाचा उल्लेख आहे म्हणून तर लोक कोर्टात गेले की शासनाचे जिहार हे इरिलेव्हंट आहे, ते लागू होत नाही विद्यार्थ्यांना म्हणून लोक कोर्टात गेले. तुमचे श्रम वाचून फक्त मी 2 मिनिटं बोलतो. आता जसं मी सांगितलं की 8वीच्या पत्रात होतं किंवा जे 17 लोक आहे 17 आहे 8 वर्ष मी जिहार सांगू शकत सर सांगतो मी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ही डिग्री कशी एक मिनिट तुम्हाला सांगतो. तुम्हाला समजलं तुमचे श्रम वेळ आमचाही वेळ वाचतो. फक्त 2 मिनिटं बोलतो 2 मिनिट. तर आता माझं काय म्हणणं आहे की आता समजा आपण 17/2चा रिझल्ट जर आपण विदाऊट परीक्षा घेता लावला इंटरनल मार्काने तुमच्या लगतच्या सत्राचे मार्क म्हणजे एक सेमिस्टर आपण तसंच लावलं ना आहे ना. तसंच आता काय होणार की जसं तुम्ही म्हटलं की मग आता ही मुलं जेव्हा 2 वर्षांना पुन्हा पुढे जातील मग यांच्या एका सत्राचा तर अशाच पद्धतीचा रिझल्ट आपण लावला आहे. बाकीच्या समजा निकाल जे आहेत ते आता जशी परिस्थिती आपली सुधारेल त्या पद्धतीने आपण प्रेझेंट पद्धतीने घेऊ. त्यामुळे आपलं असं म्हणतात की ना किंवा पुन्हा 2 वर्षानंतर प्रश्न निर्माण होईल की हे जे रिझल्ट आहेत या पद्धतीने लावले होते आणि त्यामुळं कसं आहे की ते ऑन द बेसिस ऑफ इंटरनल होते. एका परीक्षेमध्ये झालं ते असं आहे की ज्या ठिकाणी लगतच्या सत्राचे गुण नसेल लक्षात ठेवून तुम्ही ज्या ठिकाणी लगतच्या सत्राचे गुण नसेल तिथं 100% इंटरनलवर तुम्ही रिझल्ट लावा. तर 400 पैकी BPEDमध्ये 404 मार्क एका मार्कवर दिसले मला. म्हणजे हे कसं काय त्यांनी हे सांगितलं की सर हे 20-20 इंटरनल आहे. 80चं पॅटर्न होतं 80-80 निकट 20 इंटरनल असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला 400 आणि इन्सेंटिव्ह होते म्हणून आम्ही ते इंक्रीज केले. म्हणजे अशा पद्धतीनं आपण रिझल्ट लावले बघा. एकच तुम्ही जे सांगताय ते आधीच्या परीक्षांचं सांगताय. एक पहिला सेमिस्टर, दुसरा, तिसरा, चौथा म्हणजे आपल्याकडे 4 प्रकारच्या परीक्षा आहेत. एक आहे 6 सेमिस्टरची, एक आहे 8 सेमिस्टरची, एक आहे 10 सेमिस्टरची
जे लॉ वगैरे आहे बरोबर आहे. 3 प्रकारचे आहेत. प्रश्न हा जो प्रश्न आलेला आहे हा अंतिम वर्षाचा आहे. डिग्री 1 मिनिट, डिग्री ही जी ठरणार आहे सर, विद्यार्थी हे नवीन आहे, त्यांना त्यांचं भवितव्य त्याच्यामुळं आणि आपण सगळेजण जाणकार लोक असतात. मला आपल्याला हे सांगायचं आहे की ही जी डिग्री ठरणार आहे ही डिग्रीतला सगळ्यात मोठा पाठ हा अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आहे. आणि म्हणूनच हायकोर्टाने जे म्हटलेलं आहे, तुम्ही आत्ता ज्या रेग्युलेशनचा उल्लेख केला, मी कृपया माननीय कुलगुरूंना आपल्याला विनंती करतो, 5 मिनिटं आपल्या जातील. आम्ही इथे भांडायला नाही आलो, आम्ही चांगलं सोल्युशन काढायला आलो आहे. माझ्या मनामध्ये बिईंग ए टीचर आणि या विद्यापीठाच्या आधीपासून संबंधित असलेला घटक म्हणून माझ्याही मनामध्ये प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर साहेबांशी बोललो, यांच्याशी बोललो, जयपूरकर साहेबांशी, मला उत्तर मिळालं नाही, बरोबर आहे. म्हणून मी आज हा केला आहे प्रयत्न. मला आपल्याला हे विचारायचं आहे आणि तुम्हाला विनंती करतो, फक्त आपल्या टीएला सांगून जर का ते 3 नोटिफिकेशन, आता 3 तुमचे गाईडलाईन, एक 29 एप्रिल 2020, एक 6 जुलै 2020. याच्यात माझ्याकडे आहे, माझ्याकडे आता मी एकट्याने वाचलं तर कदाचित गडबड होईल. आपणही तुमच्यासमोर ठेवा, आपण मार्ग काढू. आणि माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे की आपण मार्ग काढायसाठी मार्ग काढायचा, कारण की विद्यार्थ्यांची जी डिग्री आहे ती, मला सांगा तुम्ही म्हणता की मागच्या याचं जो यांनी प्रश्न केला, मेरिट जे ठरणार आहे त्याचं महत्त्व अंतिम वर्षाच्या मार्कावर नाही आहे का ते मेरिट काढतात. एक मिनिट आहे का, केवळ तुम्ही 4 गोष्टी बोला, तुम्ही हे सेमिस्टर 2 होऊन गेलं नाही झालं. मी तुम्हाला सांगतो आता, कृपया तुम्ही आणलं तर सगळ्यांना वाचता येईल, त्याने तुम्ही गाईडलाईन्स आहे या 29 एप्रिल 2020च्या, बरोबर आहे. या 29 एप्रिल 2020च्या गाईडलाईनमधलं क्रमांक 5च्या पेजवरती आहे, ते मी तुम्हाला सांगतो. पहिले आपली चूक काय झालेली आहे, चूक दुरुस्त करता येते. मी त्याला चूकच म्हणतोय, मी गुन्हा आरोग्य हे शब्द वापरणार नाही. University may adopt efficient and innovative models of examination by reducing. Innovative models कुठे वापरणार आहे, कुठेही आपण त्याचा उल्लेख करू नका. ते फक्त आणि फक्त टाइम रिड्यूस करायसाठी म्हटलेलं आहे. पुन्हा वाक्य वाचून दाखवा. University may adopt efficient and innovative model of examination by reducing the time from 3 hours to 2 hours. 1 तासाची परीक्षा आपण कुठून आणली आम्हाला नाही. नंबर 1, त्यांनी फक्त सांगितलं होतं की असं काहीतरी मॉडेल डेव्हलप करा, असं काहीतरी मोड ऑफ एक्झामिनेशन करा, जेणेकरून तुमची 3 तासावरची परीक्षा 2च तासावर आली पाहिजे. तिथे 1 तास दिलेला नाही, तिथे तुम्ही व्हायोलेशन केलं असं आमचं मत आहे. ते दुरुस्त करताय. नंबर 1. नंबर 2, फॉर each examination, if need arise, but without compromising the quality. इथं माझा आक्षेप आहे, without compromising the quality, so that the process may be completed in multiple shift. हे 3 तासावरून 2 तासावर काय आणायचं, की जो 1 तास उरलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून 3-4 शिफ्ट करून एकाच दिवशी अधिकाधिक मुलांची परीक्षा, एकदा ते सेंटरवर आले मोकळं करून दिलं की पुन्हा सेंटरवर यायची गरज नाही. नंबर 1. याच्यातला दुसरं मी आपल्याला सांगतो की 3रा पॉईंट, युनिव्हर्सिटी मे कंडक्ट टर्मिनल यांच्या परीक्षा, अंतिम परीक्षा, ऑब्लिक इंटरमिजिएट सेमिस्टर मधातले जे लटकले आहेत, ऑब्लिक इयर एक्झामिनेशन इन ऑफलाईन ऑब्लिक ऑनलाईन मोड ॲज पर देअर ऑर्डिनन्सेस, रूल अँड रेग्युलेशन. काय म्हटलेलं आहे, पहिलं आपल्याला बंधन घालून दिलेलं आहे की ज्या कोणत्या तुम्ही टर्मिनल एक्झाम, मधातल्या इंटरमिजिएट एक्झाम, इयरली एक्झाम ज्याही कोणत्या कंडक्ट कराल त्याचा आधार पहिले कोणता राहील, फक्त आणि फक्त त्याच्या रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीचे ऑर्डिनन्सेस, रेग्युलेशन आणि रूल्स. मला आपल्याला सांगायचं आहे की आपले ऑर्डिनन्सेस, आपले रूल तुम्ही दिलेली परीक्षा परमिट करत नाही. नंबर 2. त्याच्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन, ऑब्झर्विंग द गाईडलाईन्स ऑफ सोशल डिस्टन्स. काय ऑब्झर्व करायला सांगितलं आहे की हे सगळे नियम अप्लाय करा तुमचेच, पण सोशल डिस्टन्स ऑब्झर्व करा. सोशल डिस्टन्स ऑब्झर्व करण्यासाठी तुमचे रूलच नका वापरू, तरोडमरोड करा, निग्लेक्ट करा, असं काही म्हटलेलं. नंबर 1.
त्यानंतर आणि कीपिंग इन व्ह्यू सगळ्यात महत्त्वाचं सर माझ्यासाठी सगळ्यांसाठी मनाली कुलगुरूंसाठी सगळं कीपिंग इन व्ह्यू द सपोर्ट सिस्टीम अवेलेबल विथ देम. बरोबर आहे. युनिव्हर्सिटीच्या सपोर्ट सिस्टीम ज्या काही अवेलेबल असते. आपली एक सपोर्ट सिस्टीम निघून गेली मार्चची. आता आपल्याजवळ आपले कॉलेजेस आहे, आपले टीचर आहे, आपले अकॅडमीज आहे, आपले अधिकारी आहे, आपले शिक्षक आहे, आपले नॉन टीचिंग आहे. हा आपला सपोर्ट सिस्टीम. बरोबर आहे. ते इन व्ह्यू द सपोर्ट सिस्टीम विथ देम अँड सगळ्यात महत्त्वाचं एन्श्युरिंग द फेअर अपॉर्च्युनिटी टू ऑल द स्टुडंट वेदर बाय दिस एक्झामिनेशन यू हॅव गिवन अ फेअर अपॉर्च्युनिटी. हिअर द प्रिन्सिपल ऑफ फेअर अपॉर्च्युनिटी इज हॅम्पर्ड. दिस इज व्हॉट आवर त्याला म्हणता येईल की एक तक्रारीचा मुद्दा आहे. हा तिसरा मी एक मुद्दा करून आता चौथा चौथा म्हणजे ठीक आहे चौथा दिवस टर्मिनल सेमिस्टर ऑफ इयर एक्झामिनेशन्स ऑफ PG and UG कोर्सेस प्रोग्राम may be conducted by the university as suggested in the academic calendar ची संबंध आहे. तुमचं जे आधी घेतलं असेल त्यानुसार घेऊ शकता. दुसरं फॉर इंटरमिजिएट सेमिस्टर ऑफ द इयर स्टुडंट द युनिव्हर्सिटी मे कंडक्ट एक्झामिनेशन. आता इथं माझं म्हणणं आहे की त्याच्यात मी पण आलो म्हणजे आता 4:30 वाजेपर्यंत मी होतो. मी माझी मेंबरशिप केल्यामुळं आता मी नागरिक बनलो. त्यामुळे मी त्यालाच धरून चालतो की मी पण त्याला घटक आहे. काय म्हणतात ते फॉर इंटरमिजिएट सेमिस्टर स्टुडंट युनिव्हर्सिटी मे कंडक्ट एक्झामिनेशन आफ्टर मेकिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट ऑफ देअर लेवल ऑफ प्रिपेअर्डनेस रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ स्टुडंट. आता मला माझ्या कॉलेजमध्ये प्रॉब्लेम आला घेऊ शकतो ऑफ कोविड पॅन्डेमिक स्प्रेड इन द डिफरंट रिजन स्टेट अँड अदर. विषय असा आहे सर मी आपल्याला सांगतो तुमच्या की नंबर 7 मी पुन्हा मागे पुढे होत राहतो म्हणजे जेणेकरून त्याला लिंक लागेल. सर द स्टुडंट शुड बी इन्फॉर्म वेल इन ॲडव्हान्स ॲट लिस्ट 1 week about the conduct of examination and the related activity. मी 2 तारखेला कंप्लीट करायला सांगता. आत्ता माझ्या कॉलेजचं उदाहरण देतो कारण त्याचं मी पार्ट टाइम पार्सल आहे. माझ्या कॉलेजमध्ये अजूनपर्यंत दुपारी 3:30 वाजेपर्यंत टाईम टेबल तयार नव्हतं. नंबर 1 प्रश्नपत्रिका काढायला सांगितल्या काहींचा तयार आहे त्यांचा नाही आहे. मग पुढे जाऊन सांग. प्रश्न असा आहे आजची तारीख आहे 6 आपलं 26. तुम्हाला इन्फॉर्मेशन कमीत कमी ॲटलिस्ट म्हटलं ॲटलिस्ट 7 दिवस आधी द्यायची आहे. म्हणजे 7 दिवसानंतरचा टाइम टेबल द्यायचा. लक्षात घ्या तुम्ही. मग 7 दिवसानंतरचा जर टाइम टेबल तुम्हाला द्यायचा आहे तर या मॅन्डेटरी गाईडलाईनचा आपण व्हायलेशन केलं आहे किंवा आपण त्याचं उल्लंघन केलं आहे ते पुन्हा कसं दुरुस्त करायचं चर्चेने सोडतो. मी पुन्हा येतो. आय एम नॉट अगेन्स्ट द युनिव्हर्सिटी. आय एम नॉट अगेन्स्ट एनी अथॉरिटी. आय एम नॉट अगेन्स्ट द व्हाईस चान्सलर. पण जर का या गोष्टींचं जर ध्यान राखता येत नसेल तर आज ना उद्या हे प्रकरण सगळ्यांवर येणार आहे आणि माझ्यावर येणार आहे कारण त्यावेळेस जेव्हा निर्णय झाला तेव्हा मी होतोच आज जरी नसलो तरी. नंबर 1. नंबर 2 सगळ्यात महत्त्वाचं सर हे झाला 8 नंबरचं मॉडेलिटीज ऑफ द एक्झामिनेशन. मॉडेलिटीज म्हणजे तयारी नाही सर. त्याच्यामध्ये सगळ्या तयारीला काय मॉडेलिटीज काय सर काय काय बरोबर आहे. मग तयारीमध्ये काय काय येते. तयारीमध्ये येतात तुमचे सेंटर तयार करणे, पेपर काढणे, त्याचं मॉडरेशन करणे. बरोबर आहे. अलीकडे त्याच्या ज्या गोष्टी येतात त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे तुम्ही पाहू. ते म्हणतात द मॉडेलिटीज ऑफ फॉर एक्झामिनेशन अँड अदर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज बी अप्लाइड युनिफॉर्मली अक्रॉस द all courses in the university, whether the principle of uniformity is observed by the university. मला असं वाटते की हे तत्व पाळल्या गेलेलं नाही. कारण आणि फॉर ऑल कोर्सेस आहे. मॉडेलिटीज ऑफ द एक्झामिनेशन त्याच्यामध्ये हॉल तिकीट आले, त्याच्यामध्ये तुमचं पेपर तपासणं आलं, पेपर काढणं आलं. आणि दुसरं ऑब्जेक्शन आमचं असं आहे सर आणि लोक विरोध राहिले बाकीची बरोबर आहे त्यांचंही म्हणणं आहे. आपल्यालाही माहिती आहे आपल्याकडे आत्ता एका बोटावर एका टिपवर आपल्याकडे आकडा आहे
की आपले किती टीचर अप्रूव्ड आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये किती आहेत आणि किती नाही. आता मला तुम्ही सांगा की जो पेपर तुम्ही काढायला सांगून राहिले अनेक कॉलेजेसमध्ये, आणि हे केवळ मी नवीन कॉलेजचं बोलत नाही सर, हे जुन्या 30-30, 40-40, 50-50 वर्ष असलेल्या कॉलेजमध्ये ही परिस्थिती आहे की त्या संबंधित विषयासाठी अप्रूव्ड टीचर नाही, कोण काढेल पेपर आणि त्या पेपरची व्हॅलिडिटी काय. नंबर 1. नंबर 2, आपल्याला एक्झाम घेताना एक्झामिनेशनमध्ये आपण जेव्हा पेपर बोलवतो तो मास्क होतो, तो डिमास्क होतो, कोड होतो. एक अँसरशीट पोराची इतर वेळेस तुम्ही तिला मास्किंग करता, तिला कोडिंग करता, नंतर पुन्हा डिमास्क करता, पुन्हा करता. आता हे तत्व तिथे तुमच्या याच्यात तर दिलेलंच नाही, म्हणजे 24 तारखेचं दिलेलं आहे त्याच्यात ते परिस्थितीच नाही आहे. मग कॉन्फिडेन्शियलिटी, माल प्रॅक्टिसेसला भाव मिळून आला, त्याची गोपनीयता नाही आहे. एक उदाहरण सांगतो, आणि असे एका बाबतीत नाही, अशा अनेक बाबतीत. आणि हे जे मुद्दे आहेत, आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे अत्यंत झटून ज्याला म्हणता येईल की शिक्षकांनी आधले पेपर दिले, बरोबर आहे, ते तुमच्याकडे आहे. पुन्हा तुम्ही त्यांना पेपर काढायला लावून राहिले. मी माननीय प्रभूंशी आज सकाळी बोललो की माननीय प्रभूंशी माझा संवाद नाही आहे. मी त्यांच्या कानावर टाकला की आपल्याला विषय वाढवायचा नाही. मी प्रश्न सांगून राहिलो, मला आपल्या विद्यापीठाची इमेज, आपल्या अधिकाऱ्यांची इमेज, आपल्या शिक्षकांची इमेज, आपल्या विद्यार्थ्यांची इमेज याची काळजी मला आहेच ना. मी मला कितीच बेजबाबदार समजतो, पण मी बेजबाबदार कधीच नव्हतो आणि नाही. मी त्यांना सांगितलं की माननीय कुलगुरूंच्या कानावर टाका की ताबडतोब आपल्याला करायचं काय आहे की आपल्याला एक पत्र लिहायचं आहे सगळ्या कॉलेजेसना की पेपर आम्ही पडलं कुठे आहे, पेपर तुम्ही पाठवला पाहिजे. त्यांनी लगेच मला उत्तर दिलं की पेपर आम्ही पाठवू शकत नाही, कारण की पेपर आम्ही पाठवला तर टाइमटेबल आम्हाला द्यावा लागतो, आणि टाइमटेबल जर आम्हाला द्यायचं म्हटलं तर आम्हाला 11 दिवसाचा वेळ. म्हटलं वाईट काय, आपण विद्यार्थ्यांची डिग्री इतके विषय सांगून राहिलेला आहे आणि तरी तुम्ही म्हणता की क्वेश्चनमध्ये डिग्री येणार नाही. तर मला असं वाटते की आपण आम्हाला मोठं बनवू. बरोबर आहे. मला सांगा तुम्ही काय करावं लागलं. मान्य कुलगुरूंना माझी विनंती, मी हे म्हटलं की सुप्रीम कोर्टाला, माननीय गव्हर्नर साहेबांना, कुलपतींना, माननीय मंत्री महोदयांना आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टला आपल्या एक ॲफिडेव्हिट द्या की बिकॉज ऑफ प्रोमा त्याचं काय झालं, त्याची सिलेक्शन कसं झालं नाही झालं त्याचा हा डायस नाही. मी तेवढे बोललो किंवा नंतर बोललो, पण आत्ता जो डिले झालेला आहे या प्रोमार्कमुळे डिले झाला, आणि प्रोमार्कमुळे जो डिले झाला त्याला अजून कोण डिले झाले असतील ते नंतर करू. पण आत्ता तुम्ही लिहा आणि त्यांना वेळ मागून द्या. माझी आधी खात्री आहे की आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ नये, ती परीक्षा रद्द करावी, एक पत्र द्या. असं कोणतंच जगातला एजन्सी नाही आहे की जी विद्यार्थ्यांना स्टेपवर ठेवा, काहीही करा पण 31 तारीख तुम्ही फॉलो करा असं कोणीही म्हणणार नाही. याच्या व्यतिरिक्त मुलांचे काही मुद्दे आहेत मुलं बरं. पहिली बाजू मराठी सांगितलं की पहिलं तर कसं आहे की युजीसीला ज्या ह्या गाईडलाईन आहेत त्या सजेस्टिव्ह गाईडलाईन या सजेस्ट करून आला गाईडलाईन. तुमचं म्हणणं तुमचं महिला काय युजीसीने दिला ते सजेस्टिव्ह गाईडलाईन बसलाय सांगा नाही वाचा ना सजेस्टिव्ह आहे. अच्छा लिहून गेलं सजेस्टिव्ह आहे ना, लिहून आला ना, रेकॉर्ड होऊन आला. डेट सांगा. पहिले क्लिअर करतो मग आपण हे करू. जसं या एक्झामिनेशनमध्ये जर पहिला मुद्दा जो दिला होता की तुम्ही ओपन बुक घ्या, असाइनमेंट म्हणजे प्रेझेंटेशन बेस्ड असेसमेंट तुम्ही करा, MCQ बेस वगैरे घ्या, आणि त्यात त्यांनी हे सांगितलं आहे की मग तुम्ही ऑर्डिनन्सही त्यामध्ये सगळे कव्हर झाले पाहिजे. तर या संदर्भामध्ये तुम्हाला विनंती आहे असं तुमचा अर्थ काढण्यापेक्षा एंड टू एंड पॅरेग्राफ वाचायचं घेऊन ते त्यातून अर्थ काय निघते सगळं वाचा. आपल्याकडे असा ऑर्डिनन्सच नाही की ज्यामध्ये आपण ओपन बुक केस आपण आपल्या ठिकाणी पुढे घेत नाही. त्यानंतर आपण OMR MCQ आपल्याकडे बिलकुल पुढेच नाही आहे ना. त्यामुळं आपण जे म्हणतो की बा ऑर्डिनन्स वगैरे फॉलो करायला पाहिजे, तर ते यामध्ये आपल्याला डायरेक्शन बनवलं आहे ना. तर डायरेक्शन म्हणून आपण त्या गोष्टी केल्या म्हणजे कारण आपल्याकडे अगोदर प्रचलित पद्धत नव्हती, ओपन बुकची पद्धत नाही, प्रेझेंटेशनची पद्धत नाही, MCQची पद्धत नाही, कोणती पद्धत आपल्याकडे नव्हती. त्याच्यामुळे झालं हे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो होता की हे म्हणजे 2 तासाची 3 तासाची 2 तास वगैरे तुम्ही करा आणि जेणेकरून
Multiple shifts करा. मल्टिपल शिफ्ट करा. तर आपण 1 तासाची परीक्षा केली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1च तासाची परीक्षा आहे. पुणे विद्यापीठाचा MCQ टाईपची परीक्षा ही 1 तासाची, आपण तर 1.5 तासाची केली अगोदर आणि नंतर आपण त्याला पुन्हा 1 तास पुन्हा वाढवला होता. 2.5 तासाची परीक्षा ही आपण केली होती. त्यामुळं त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे जो मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. तुम्ही जर आपली डिग्री जर बघितली जवळपास 3,000 मार्क आहे. BA जर कन्सिडर केलं 3,000 मार्काची आपली डिग्री आहे 6 सेमिस्टर मिळून. आता फायनल इयर इव्हॅल्युएशन किती पर्सेंट आहे? त्या 3,000 मार्कामध्ये फक्त 16% इव्हॅल्युएशन. आपली तर सगळं इव्हॅल्युएशन होऊन जाते, फक्त 16% इव्हॅल्युएशन हे अंतिम सत्राचं राहते. आता 16%चा अर्थ काय की म्हणजे परीक्षा घेऊन जे इव्हॅल्युएशन आपण करतो 5 विषय जर तुम्हाला BA ला असतील तर 5-8-80 पॅटर्न आहे. आणि म्हणजे 400 मार्काचं इव्हॅल्युएशन हे फक्त विद्यापीठ कोणाला भावे इव्हॅल्युएशनचं पेपर्स 20 जे मार्क आहे 5 विषयाचे हे महाविद्यालय पाठवतं. त्यानंतर प्रॅक्टिकलचे मार्क आहे. प्रॅक्टिकलचे जे मार्क आहे ते समजा इंटरनल एक्सटर्नल मिळून होते. म्हणजे मॅक्झिमम इव्हॅल्युएशन जे आहे हे तुमच्या 5 सत्रामध्ये झालं. फक्त 16% इव्हॅल्युएशन राहिलं आहे ना. त्यामुळे 16% इव्हॅल्युएशनसाठी आपण जी आता पद्धत वापरतोय ती पद्धत वापरतोय. प्रश्न सर 1 मिनिट टक्का एक नाही सर, मी तुम्हाला सांगतो चुकीचा ऐकूनच घेत नाही. 1% राहो की 16% राहो, आता तो विषय नाही. कम्प्लीट इन टोटॅलिटी जी डिग्री मिळणार आहे त्यात या 16%चा काही अर्थ नाही आहे का? आहे ना. आमचं हे म्हणणं आहे तुम्हाला काय आपल्याला संघर्ष नाही करायचा. मी चर्चा तर बोललो आपल्याला संघर्ष नाही करायचा. नाही सांगतो तुम्हाला मी जे सांगून राहिले ना सजेस्टिव्ह. आता मी तुम्हाला रिमाइंड करतो. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन देअर डिसिजन अपेल दिस 2 नोटिफिकेशन किंवा गाईडलाईन त्यांनी म्हटलं की हे मॅन्डेटरी आहे. माननीय आपल्या सरकारने आपल्या मंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्हाला लागू नाही, आम्ही आमचं पाहून घेऊ, आम्ही परीक्षा कंडक्ट करत नाही. एवढा मोठा एपिसोड झाला. सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे तुम्ही जे म्हणले ना सजेस्टिव्ह, त्या UGCच्या नियमानुसारही सजेस्टिव्ह नव्हत्या आणि आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तर सजेस्टिव्ह अजिबात नाही तुमच्या माहितीसाठी. त्यामुळे त्या सजेस्टिव्ह शब्दप्रयोग काढून टाका. ठीक आहे. दुसरा मुद्दा टीचर अप्रुव्हलचं काय? आता मी जवळपास 25 वर्षापासून इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे जवळपास 90 मी इंजिनिअरिंग करून छानपासून नोकरीला लागलो. तुम्ही जर फक्त इंजिनिअरिंग बाबत बघून आपण तुम्हाला माहिती आहे कसं बरोबर आहे. तर तुम्ही जर बघितलं तर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बंडेरा इंजिनिअरिंग आहे सर 250 फॅकल्टी त्या ठिकाणी अप्रूव्ह किती लोक आहेत? 40 लोक अप्रूव्ह आहे. तुम्ही जर बाकीचे एक्झाम्पल घेतलं 70 लोक आहेत, 35 लोक अप्रूव्ह आहे. म्हणजे अप्रूव्ड फॅकल्टीची संख्या ही 20-22%च्या बऱ्याच कॉलेजमध्ये नाही. आणि आपण काम जे करून घेतो हे आजपासून ते 90% काम करून घेऊन राहिलो. काम हे सेटिंगचं पेपर, काम हे पेपर व्हॅल्युएशनचं पेपर आपण करून घेऊन राहिलो. आपण हे ॲडव्हान्स लोकांपासून करून घेऊन. एकच मिनिट या हे मला मान्य आहे जर्नलिझमच्या कोर्सला आधी तुमच्याकडे अप्रूव्ड टीचर नाही. मी बोलतो ना नाही आहे बरोबर आहे. पद्धत काय मग एखादा अप्रूव्ड टीचरला त्याला पेपर काढायला लावण्याची आपल्याकडे वैधानिक पद्धत दिलेली आहे. या विषयामध्ये बायोटेक्नॉलॉजी पहिल्यांदा आलं या विषयात. या मग मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो त्या कॉलेजमध्ये इंडस्ट्रियल केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स हे विषय या विद्यापीठाला नवीन होते. 1 वर्षावर त्यांची परीक्षा आली बरोबर आहे. 1 वर्षावर त्यांची परीक्षा आली. परीक्षा कोण घेणार? त्याचं हे कोण काढणार? पेपर कोण काढणार? माननीय डीन साहेब इथे बसले, माननीय कुलगुरू आहेत, त्यांना कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे. माननीय कुलसचिव इथं आहे. मला सांगा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ऑर्डिनन्सेस, डायरेक्शन, रूल, रेग्युलेशन आजही विद्यमान आहेत. अशा अप्रूव्ह नसलेल्या पण त्यांच्या सेवा घ्यायच्या आहेत. त्याचा फॉलो केलं तर तुम्ही करणार आहात काय 3 दिवसात? चला सांगा. मग मी मान्य करतो की 25% लोकांवर काम चालते त्याच्यामध्ये. पण मग ज्यांना तुम्ही इथे पेपर काढायला बोलवता, मॉडरेशनला बोलवता, सेटिंगला बोलवता, त्याच्या आधी आपण त्यांना वैधानिकरित्या मान्यता देतो आणि मग त्यांच्याकडे पत्र पाठवतो. सर सांगा मग ती आता त्या कॉलेजमध्ये कोण आहे काय आहे त्याचं नाव तुमच्याकडे आलं का? त्याला तुम्ही अप्रुव्हल दिलं का? त्याला ते मिळणार आहे का? असं बोलता तुम्ही सर. मला मान्य आहे जीव मध्ये कधी आपण डायरेक्शन काढला. सर म्हणूनच म्हणतो गुरुगुरूंना विनंती आहे की पुढे गेलेल्या गाड्या रिव्हर्स मध्ये कशा टाकणार हो? तुमचे पेपर
ऐकून घ्या 2 मिनिटं. आज माझ्याकडे 40 पेपर निघाले, आपलं 40 प्रश्न निघाले. मग मला सांगा ती गाडी कशी रिव्हर्स करणार तुम्ही? त्यांना काय पोस्ट फॅक्टर अप्रोच देणार तुम्ही? कसं काय बोलता तुम्ही? आधी तुमची यंत्रणा तयार पाहिजे, जी ऑलरेडी आहे. अशा लोकांचं जेव्हा सहकार्य घ्यावं लागते तेव्हा मान्यता घेतो आपण, ते नोटशीटवर लिहितो, त्याची काही एक पद्धत आहे. मग हे पोरं यांच्या डिग्रीला गेल्यात. आणि आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, किती शेमफुल पार्ट आहे, अतिशय लाजीरवाणा आहे. तुम्ही काय टाकलेलं आहे तुमच्या 24 ऑक्टोबरच्या याच्यामध्ये? मी दिलेलं आहे की 15 दिवसानंतर, आपलं नाही 15 दिवसाच्या आत एक्झामिनेशन कंप्लीट झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका दिल्या होत्या विद्यार्थ्यांना त्या आम्हाला द्या. काय त्याचा उद्देशाला कशासाठी बोलून राहिले तुम्ही? काय त्याचा उद्देशात मग काहीतरी आपल्याला गड्डी थोडी जमा करायची मला. मग म्हणायचं आहे त्यांनी ऐकून घ्या 1 मिनिट. मॉडरेशन कशासाठी करतो आपण? एखादा शिक्षक पेपर काढतो, तो पेपर सिलेबसला सुसंगत आहे की आपलं तो प्रश्न जे क्वेश्चन पेपर आपण काढतो ते क्वेश्चन पेपर सिलेबसच्या नुसार निघाले की नाही निघाले आपण अनेक पाहिलं. बोर्डामध्ये होते, आपल्याकडे होते, सर हे तर सिलेबसमध्ये नव्हतं, पेपरमध्ये आलं, आमचे मार्क वाढवून द्या, आम्हाला तेवढे 100% मार्क द्या प्रश्नापुरते, बरोबर आहे. मग हे मॉड्युलेशन आता तिथं खाली हा अप्रूव्ड म्हणा का अनअप्रूव्ड म्हणा, या टीचरनं ते जर केलं, ते तिथं जर असे इरिलेव्हंट प्रश्न काढून ठेवले, पद्धत काय आहे की त्यांचे प्रश्न गोळा करणे, जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे, मी तुमचं आहे तुमच्याकडे, मग ते गोळा करणे, ते सुसंगत आहे की नाही सिलेबसशी तपासून पाहिजे, मग पोरांना देणे. मग आपल्याकडे तुम्ही जे बोलाल हे सगळ्या तुम्ही पळा 200च्या स्पीडनं पूर्ण ते हे जिंका शर्यत, आणि मग आम्ही म्हणू हे शर्यत जिंकलेली या कारणानं तुम्ही दिवार तुमचं हे गडबड असं कसं काय बोलता तुम्ही? होऊच शकत नाही. आपल्याकडे वैधानिक पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही जो मुद्दा काढला दॅट इज अवर लॅकुना, आणि दॅट इज नॉट अवर लॅकुना, दॅट इज अ सिस्टम्स लॅकुना, तो सिस्टीमचा लॅकुना. त्याच्यामुळे पण त्या सिस्टीमच्या लॅकुनाला कोपअप करायसाठी त्याला बरोबर आणण्यासाठी आपल्याकडे आहे. पण दिलं का तुम्ही सांग? नाही, मला नाही याचं पिनपॉईंट उत्तर द्या. अप्रूव्ह नसलेल्या टीचरनी जे पेपर काढतील, आणि असे नाही काय मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे माहिती आहे, आपल्या इथंच आहे. मग अशा टीचरनी काढलेल्या पेपरला मान्यता देण्यासाठीची आधीची वैधानिक पद्धत आपल्याकडे आहे. वेदर दॅट पद्धत इज फॉलोड, वेदर दॅट पद्धत विल बी फॉलोड. कशी करू नाही हे बघा. अरे उद्या कोण काही बोलता करू ना. शंका तर भरपूर आहे आणि त्याच्यावर चर्चा पण होऊ शकते. फक्त मी एकदा आधी तुम्हाला विचारतो की आता आपण कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये पूर्ण देश आहे, दोन्ही सगळे नियम आणि सगळे आपण सगळं करतो, म्हणजे उत्तर देता आपण काही विषय नाही आपल्याला. आणि या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आता ज्या पद्धतीने राज्यस्तरावरच्या परीक्षा आहेत, देशभरातल्या परीक्षा चालू आहेत सगळ्या, ते नेहमीसारख्या नाहीच आहेत. सगळ्या देशभरातल्या कुठल्याही राज्यात घेत नाही नेहमीसारख्या 3 तासाच्या परीक्षा असं कुठेच नाही. फरक कमी जास्त असू शकतो. त्याच्यामध्ये UGCने जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये 5 ऑप्शन दिलेले आहेत सरांनी सांगितलं. ते MCQ आहे, OMR आहे, तर ऑब्जेक्टिव्ह कुठेच नाही आहे, म्हणजे आपल्याकडे नाही, आपण आपला विचार करू राहिलो. नंतर ओपन बँक एज्युकेशन दिलं, OBE म्हणतात त्याला, ओपन बुक एज्युकेशन तिसरा ऑप्शन दिला आहे. चौथं त्यांनी असाइनमेंटचं दिलं आहे. त्याच्यात त्या गाईडलाईन असाइनमेंटचं ऑप्शन ते पण आपल्याकडे खूप झालं नाही, इंटरनल आहे. तुम्हाला नंतर विचारतो मी कोणत्या वर्गात, म्हणजे मला लगेच उत्तर द्यायला ते समजून सांगतो. आणि 5वं प्रेझेंटेशनचं. आता या 5 ऑप्शनपैकी आपल्यापैकी सगळ्यांना आहे का? नाही, कुठं द्या. पण UGCच्या गाईडलाईनमध्ये ते आत्ता दिले. का बरं दिले? कारण या सिच्युएशनमध्ये ते 5 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. हा त्याचं ते हेतू आहे. म्हणजे या गोष्टी कॉलेजेसमध्ये नसताना सुद्धा कोरोनामुळे UGCने हे ऑप्शन दिले. एक्झामिनेशनची सिस्टम जी आहे ती पूर्वीसारखी तुम्ही आता चालू नाही शकत, हा त्याच्यातून तो अर्थ आहे. 2 गोष्टी UGCने कोणा दिलेल्या आहेत की तुमचा 3 तासाचा पेपर 2 तासाला केला. त्याचं लॉजिक शिफ्टिंगसाठी नाही आहे. त्याचं लॉजिक असं आहे 13 मार्च 2020 पर्यंत झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर. कारण काय असतं की आपली 90
दिवसाचं टीचिंग असतं. टीचिंग तुम्हाला माहिती नसेल, विद्यार्थ्यांना पण माहिती नसेल. एक सेमिस्टर 90 दिवसाचं असतं आणि लॉकडाऊन आपलं 23 मार्चला जातं. काही जणांचे सिलेबस हे एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा जातात. 90 दिवस पूर्ण व्हायचे होते. म्हणून त्यांनी एजंट असं म्हटलं की 13 मार्च 2020 पर्यंत ज्यांच्या झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर टाइम रिड्युसिंग म्हणजे 3 तासाचे 2 तास असं त्यांनी त्यासाठी केलं. म्हणजे तुम्ही कमी केलं तरी चालेल, त्या परीक्षेचं आयोजन करा. आता सिलेबसच्या आधारावर तुमचा अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा? MSc फायनल आहे. कोणता विषय आहे? कोणतं कॉलेज आहे? कोणते? तू सांग बेटा, नाव पण सांग. नाव BA कॉलेज कोणता? आणि कोणतं वर्ग? फायनल आहे. तू आता आहे ॲन्युअल पॅटर्न जुना आहे. अच्छा, त्यांनी अप्लाय केलेला आहे. तुम्ही आपण कन्सिडर केलं सगळ्यांचे याचं झालं नसेल तू सांग. सर मी VMB कॉलेजचा विद्यार्थी आहे, शुभम राव. BSc फायनल इयरचा विद्यार्थी. आता फायनलला तुम्ही ॲन्युअल पॅटर्नवर आहे का? नाही मी सेमिस्टर पॅटर्नमध्ये सर. आता आहे. हा. आता ॲडमिशन आहे. ॲडमिशन नाही माझी बॅकलॉगमध्ये आहे. बॅकलॉगमध्ये. हां तुम्ही सांग. त्यांच्यासोबत आहे. अक्षय तुम्ही आहे. मी शिवाजी महाविद्यालय अकोला कॉमर्स क्लास केला फोर्थ सेमिस्टर क्लिअर. आता तुमचे कसे आता तुम्ही रेग्युलर तर एकच आहे सध्या आहे ना? तुम्ही रेग्युलर. हो रे. आता तुमचे सिलेबस जे आहे ते सिलेबस कोण पूर्ण करतं? कॉलेजचे विद्यार्थी करतात ना? कॉलेज त्याने त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 13 मार्च 2020 पर्यंत झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर परीक्षा 2 तासाची कसं त्या सांगितलेलं आहे. आता तुम्ही BScला आहे, हाय BScला आहे, हा दुसरा कॉलेजमध्ये आहे, तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे. तुमचं जे सिलेबस झालं ते सिलेबस यांचं झालं सर आहे ना? त्याच्या आधारावर परीक्षा घ्यायची आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या कॉलेजमध्ये जसे जसे अभ्यासक्रम झाले त्याच्या आधारावर त्यांच्या परीक्षा घ्या. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मग तुमचा अभ्यासक्रम झाला तुमचं कॉलेज पेपर सेट करेल, तुमचा जो झाला तुम्ही कॉलेज पेपर सेट करेल. आता याच्यावर विद्यापीठ UGCनेच आपल्याला परवानगी दिली आहे की कॉलेजला त्यांच्या झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर पेपर सेट करायला सांगा आणि परीक्षा घ्या. UGCच्या गाईडलाईन्स आहेत. एक दुसरं सांगतो, त्यांनी सांगितलं ते कामावर करतात. कामावर करतो आपण. UGC पण कामावर कोणत्या आहे? UGCने आतापर्यंत बिना परीक्षेने डिग्री कधी दिली आहे का? नाही. पण यावेळेला फायनल इयरचं जे अंतिम म्हणजे समजा तुमचं 4th सेमिस्टर असेल, तुमचं 6th असेल, आणखी जे काही ज्याचा शेवटचा आहे त्याच्या आधीच्या वर्षाच्या पोरांना परीक्षा न देता निकाल लावला. सेकंड आणि फोर्थ निकाल लावला. फॉर्म्युला दिला त्यांनी फॉर्म्युला असा दिला की आधीचे जे तुमचे इंटरनल असेसमेंटचे मार्क्स आहेत त्याच्या आधारावर तुम्ही या करंट याचे मार्क्स कॅल्क्युलेट करा, निकाल लावा. 97% निकाल लागले सगळं महाराष्ट्रात, कोणीच नाही ओरडलं. आता याच्यामध्ये समजा 6 तुमचं BSc आहे. BSc मध्ये एक पोरगा 4th सेमला आहे असं करतो. त्याच्या बॅकलॉगच्या परीक्षा घ्यायला सांगितल्या आहे 120 दिवसाच्या आत. पण हा जो 4th सेमला किंवा 2nd सेमला आहे याच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या परीक्षा न घेता त्याने निकाल दिला. मग आता समजा याचा 6 सेमची डिग्री आहे, त्यातली 1 सेम जी आहे ती सेमचं गेली त्याची काही परीक्षा होती. परीक्षा न घेता त्याला 6 सेमची डिग्री मिळणार. याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा शिकायचो त्यावेळेला फायनल इयरच्या आधारावर डिग्री मिळायची. जितके मार्क्स मिळायचे त्याच्यावर त्याच्यावर डिग्री. आता तसं नसतं. तुमची सेमिस्टर आहे ना, SGPA आणि CGPA असते. सगळ्यांना नाही असं फक्त तिकडे आहे त्यांच्यावर नाही सगळ्यांचं. BScला पुढे पूर्ण करा बिलकुल करा तुम्ही. UGCच्या गाईडलाईन ज्या आहेत, सेमिस्टर सिस्टम जे आहे आपल्याकडे BScला नाही झालं. एक्सेप्शन वेळ जायचं नसतं ते. दुसरा मुद्दा मांडणार आहे मी, नंतर मग पुन्हा ऐकू आपण, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला.
एलजीपीए आणि सीजीपीएचा अर्थ असा आहे की सगळ्या सेमिस्टरचं ॲव्हरेज काढून त्याला डिग्री दिल्या जाते आणि म्हणून ती जी फोर्थ आणि सेकंड सेम जे आहे त्या आधारावर ते डिग्रीचं कॅल्क्युलेशन करून त्यांनी ते कन्सिडर केलं. आता फायनल इयरची परीक्षा आपण घेतो, आपण बिना परीक्षा डिग्री देतो. काय होत आहे, फायनल इयरची परीक्षेचे पेपर्स कॉलेजेसने काढले आहेत. तर युजीसीने पण म्हटलं की त्यांचे सिलेबस झाले असतील त्या ठिकाणी पेपर काढा आणि परीक्षा घ्या. एक मिनिट सर, मी इंटरप्ट करतो. हे जे युजीसी वगैरे येऊन झालं ना, ते इथं बोलवा डॉक्युमेंट तुम्ही जे कोट करताय ते नाही डॉक्युमेंट बरोबर आहे, म्हणजे काय तुम्हाला पुरावा पण मागा. तुम्ही जर चुकीचं बोला तर पुरावा लागतील ना सर. सगळी लॉ अरे तुम्ही काय बोला माझा आहे. नाही तुमचं ऐकून माझा आहे. पुरावे देणार. मी जसे पुरावे घेऊन बसलोय तुमच्या समोर मी कोर्स करून आलो, मला द्या. डिटेल म्हणणार की 13 मार्चला युजीसीने हे म्हटलं तुम्ही असं. मी तुम्हाला सांगतो सूर्यवंशी सर, आमचे 15 मुद्दे शांतपणे ऐकले. हो आम्ही समजा तुम्ही चुकीचं बोलणार आहे म्हणून तुम्हाला इंटरप्ट करायची. तुम्हाला फक्त दाखवा, आम्हाला काही म्हणणार नाही. सगळं दाखवतो. तुमच्या मुद्द्यांना सपोर्टिंग डॉक्युमेंट आम्ही जसे घेऊन आलो तसे तुम्ही मला दाखवा. नाही तुम्ही असं प्रश्न उत्तर नाही. असं काय नाही म्हणा सर, असं आहे ना जरा तुम्ही बघा तुम्ही मला. आम्ही अध्ययनी असू शकतो. आता कशाला नाही? हा मग होऊ शकते ना. माझं पूर्ण ऐकून घ्या एकदा. सगळ्या प्रश्नाला उत्तर देणार आहे. मला एक सांगावं, विद्यापीठ 1 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा देते आणि सगळे विद्यापीठ देतात. बरं, ज्या पद्धतीने सर्वात पहिलं विद्यापीठ आहे ते भारतातलं आणि राज्यातलं सुद्धा. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संपूर्ण महिन्यात होणार याच पद्धतीने मध्य प्रदेशामध्ये पूर्ण परीक्षा असाइनमेंटवर झाल्या. फक्त मुद्दा असा आहे, जे ऑप्शन्स युजीसीने दिलेले आहेत ते ऑप्शन आपण पाळतो आणि हा विषय तो विषय मानतात. आणि तुम्हाला सांगतो, युजीसीने ऑप्शन घ्यावे ना, जे आपण दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा करतो ते ऑप्शन दिलेलेच नाही. मी तुम्हाला 5 ऑप्शन वाचून दाखवले. 5 पैकी एकही ऑप्शन आत्ता आपण आपल्या दाखवते नाही. म्हणजे कोरोनाची स्थिती अशी आहे की या जर स्थितीचा आपण विचार नाही केला तर कोरोनाच्या डिग्री राहतील. आता मी तुम्हाला याला दौडून मुद्दा असं म्हणतात की टाइम टेबल द्या, तारखा वाढवा. 10 नोव्हेंबरची तारीख ही अमरावती विद्यापीठासाठी फक्त नाही आहे. फायनल इयरच्या परीक्षेसाठी देशभरातल्या सगळ्या कॉलेजला लागू आहे, कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे युजीसीच्या गाईडलाईन्स. या फायनल इयरच्या ऍडमिशनचा संबंध पीजीच्या ऍडमिशनशी असतो. पीजीच्या या ऍडमिशन आपण तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने परीक्षा ठरवल्या होत्या ना, नाही ठरवल्या असं नाही आहे. सगळे प्रयत्न विद्यापीठांनी केले, पण या परीक्षा जर पुढे गेल्या आता सुप्रीम कोर्टला वगैरे अशी नोंद करता येत नाही. त्याची प्रोसिजर युजीसी करू शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, नाही तर कंटेम्प्ट होतो. आणि समजा आपलं सजेशन प्रमाणे केलंय आपण आणि तारखा वाढवली तर बाकी सगळ्यांच्या पीजीचे ऍडमिशन होतील, अमरावती विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट झालेल्या पोरांचे नाही होणार. प्रॉब्लेम आहे त्याचा. आणि हे सगळे विद्यार्थ्यांचं भविष्य लक्षात घेता आणि युजीसीच्या गाईड यांनी अक्षरी पहिला प्रश्न विचारला होता की युजीसीच्या गाईडलाईनच्या आधारावर या परीक्षा होतात आहेत का. या परीक्षा मी सांगितलं 5 ऑप्शनच्या आधारावर 100% होतात. आता काय नाही होत आहे तर ते सूर्यवंशी सरांनी सांगितलं काय नाही होत आहे. तर काय नाही होत आहे म्हणजे ते डॉक्युमेंटेशनचा पार्ट त्यांनी त्याचा उल्लेख पण केला. तुम्हाला सांगतो, या परीक्षा इतक्या झपाट्याने आपण घेतो आहोत आणि त्या जर नाही घेतल्या तरी आपण पूर्ण केलेल्या आहे. जर राहिलं असेल ते करू. इतक्या झपाट्याने त्या आपण घेतो आहोत आणि त्यातून नाही घेतल्या म्हणजे तुम्ही कल्पना करा, परीक्षा पोस्टपोन झाल्या. रोज काही ना काही विद्यापीठाचे निर्णय आहेत, कारण आपलं टार्गेट जे आहे ते टार्गेट आपली दिलेल्या सुप्रीम कोर्टाची तारखेच्या आधी तुमच्या परीक्षा होणं, त्याचे निकाल लावणं हे खूप महत्त्वाचं. त्यामुळे तुम्हाला असं कुठेही वाटण्याचं कारण नाही आहे की नियमाचं व्हायोलेशन करतो आहोत आणि डिग्री आपली अवैध राहणार आहे. ती जर असती, ही जर झाली तर देशातल्या अनेक राज्यांच्या डिग्री अवैध होतील आणि मुंबई विद्यापीठाची पण डिग्री अवैध होईल. तुम्हाला कुठलंही विद्यापीठ प्राधिकरणाने घेतलेला निर्णय, विद्वत परिषद, परीक्षा मंडळ हे दोन्ही मंडळ कायद्याने सुप्रीम आहेत. मी एकट्याने घेतला निर्णय, मी घेतला तरी मी काय जबाबदारी झटकत नाही की घेईल, परंतु हे सर्वोच्च प्राधिकरणाने घेतलेले निर्णय. त्याच्यामध्ये उल्लेख केला युजीसीच्या गाईडलाईनचा की तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो,
तुम्हाला तिघांना नाही, दोघं नाही आहे आणि अक्षय चौघांना विनंती करतो, विद्यापीठाचा हा निर्णय कुठेही अवैध स्वरूपातला नक्की नाही. हे जर मी स्टेटमेंट करतो आहे आणि उद्या जर ते चुकीचं निघालं तुम्ही रिस्पॉन्सिबल राहील त्याला. आणि मी जर इतकं बोलतो आहे तर तुम्हाला एकच विनंती करतो, आता जशा टाइम टेबल आहे त्या पद्धतीने परीक्षा द्या. मी ऑब्जेक्ट करतो. आणि एकच मिनिट. हो, नाही, तुम्ही चुकीचं बोलणार आहे सगळे. पोरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीचं फेकून आले तुम्ही. आज सुद्धा पूर्ण चुकीचं फेकून आले. बोलू द्या ना मला. तुम्ही काय सांगताय? मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेतल्या. चला, मुंबई विद्यापीठाने कोणत्या परीक्षा घेतल्या काय माहिती आहे तुमच्याजवळ? त्याला सांगा. हा, तुम्ही मध्य प्रदेशने असाइनमेंट घेतली म्हणतात, तुमच्याजवळ काय डॉक्युमेंट आहे? मला हे म्हणायचं आहे सर, तुम्ही शांततेत ऐकून घ्या. मुंबई विद्यापीठाने शांतते, कारण चीड यासाठी येते की या विद्यापीठात 4 वर्ष तुम्ही खोटं बोलत आहे, चुकीचं बोलत आहे. बोलतो मी तुमच्याशी. एक सांगतो. नाही कशाला सांगतो तुम्हाला. तुम्ही आता या पोरांना मिसगाईड नका करू. मिसगाईड करू नये. काही नाही, तुम्ही भीती नका दाखवू. आम्ही नुकसान सर होणारच आहे ना, कारण मी काय भीती दाखवून आले. ऍडमिशन मिळत नाही. ऍडमिशन न मिळाला तुम्ही दोषी आहेत ते मी सांगणार आहे. आता सांगतो, ऐका तुम्ही. जरा ऐकायची तर तुमची ताकद असेल तर. तुम्ही काय सांगितलं? OMR, ओपन बुक, ढमुक. अहो ते मोड आहे, पण काय प्रिन्सिपल काय आहे? युनिफॉर्मिटी मेंटेन करा. आपलं घटना परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना इक्वॅलिटीची, युनिफॉर्मिटीची मी पाळून राहिले नाही पाळून राहिले. पोरांना काय तुम्ही सांगून राहिले की तुमचे ऍडमिशन होणार नाही. आणि मला एक सांगायचं आहे, मग हा गोळ आता मी बोलणार नव्हतो, मग हा गोळ तर तुमच्यामुळे झाला. प्रमाण तुमच्यामुळे आली. आता बोलायला नका मला, मी काढणार नव्हतो हा विषय. मला एक सांगायचं आहे, प्रोमातला फेवर तुम्ही केलं. प्रोमातमुळे डिले झाला. परीक्षेला बसले अक्षय कोण? समजून घेतले. तुम्ही पोराच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन खोटं बोलू नका. तुम्ही बोर्ड मला माझा प्रश्न आहे ना, गाईडलाईन सांगा तुम्ही गाईडलाईन. ते वाचा तुम्ही, ते वाचता तुम्ही सांगता. तुमच्या परीक्षा पूर्ण नाही झाल्या तर किती दाखवता का तुम्ही? दाखवून राहिले. मग तुम्ही अहो बोर्ड बोलून भीती दाखवून राहिले, पोराला भ्रमित करून राहिले तुम्ही. मग तुम्ही सांगा मला, एक मिनिट ऐका तुम्ही. भ्रमत का नाही? मग का गेलं तुमच्या परीक्षा पुढे? का गेल्या पुढे? प्रोमार्कला मी विरोध केला मॅनेजमेंट काउन्सिल मध्ये. ऐकलं तुम्ही? नाही ऐकलं तुम्ही? मी म्हटलं होतं याला अनुभव नाही आहे. तुम्ही म्हणे अनुभव आहे, बरोबर आहे. मग काय का कॉल केले नाही? चालले मी तर म्हणत होतो, काढत नव्हतो. नाही, तुम्ही ते सांगितलं ना, तुमच्या ऍडमिशन या पुढे चालल्या कोणाच्या चुकीमुळं? एकट्या कुलगुरूंच्या चुकीमुळं. एकट्या कुलगुरूंच्या. त्यांनी जर माझं म्हणणं तिथे ऐकलं असतं, प्रोमार्कची सिलेक्शन कोण करते? ज्याला त्याच्यातला अवकाश ढग कळत नाही त्या माणसाला कुठून आणला तुम्ही तो माणूस? इथं कॉम्प्युटर सेंटर दिलेला आहे. आणि कॉम्प्युटर सेंटरची निर्मिती का झाली हे माननीय कुलगुरू महोदय, तुम्ही कित्येक वर्ष झाली, ते 4.5 वर्ष जायची वेळ आली तुमची. तुम्ही अजूनपर्यंत पाहिलं नाही की कॉम्प्युटर सेंटरची निर्मिती का झाली आहे. कॉम्प्युटर सेंटरची निर्मिती केवळ आणि केवळ एक्झामिनेशन सेक्शनला मदत करण्यासाठी झाली आहे. केली तुम्ही त्याची चौकशी? मला हे म्हणायचं साहेब, तुम्ही ऐका तुम्ही. आणि मला आपल्याला सांगायचं आहे, पोरांना तुम्ही हे रिले होऊन झालं ना डायरेक्ट फेसबुकला वगैरे व्हिडिओ आहे सर, अपलोड करू. ओके नंतर करू. मला हे सांगायचं साहेब, तुम्ही मुलांना मिसगाईड करून आले, भीती दाखवून आले की झालं ऍडमिशन होणार नाही. आज चुलीत द्या ऍडमिशन पाहून घेईल मी, या पट्ट्यांचं नेतृत्व करतो, या पोरांची जबाबदारी घेईल मी. पण असं चुकीचं बोलू नका. हे OMR अमुक ढम. आता मला हे सांगायचं आहे तुम्हाला, हा लॉकडाऊनची परिस्थिती तर मार्च पासून आहे ना. काय उपाययोजना केल्या विद्यापीठांनी? काय उपाययोजना केल्या? काहीच करून ठेवल्या नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे बोलून राहिले ते काही गोष्टी मी आता विसरून झाल्या या सगळ्या याच्यामध्ये. पण तुम्ही जेवढंही वक्तव्य केलं ते पूर्ण या लोकांचं दिशाभूल करणारं वक्तव्य आहे तुमचं. सर, मी हा आवाज चढवणार नव्हतो, पण तुम्ही जे बोलून राहिले, तुम्ही गोड बोलून आमच्या सगळ्या पोरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना सांगून राहिले की ही परीक्षा झाली तर तुमची ऍडमिशन होत नाही, जमत नाही. ही परीक्षा, आमचं म्हणणं आहे, परीक्षा झालीच पाहिजे. परीक्षेला विरोध नाही आहे, त्याच्या स्वरूपाला विरोध आहे. तुम्ही काढली, तुम्ही लक्षात घ्या, त्याचं स्वरूप युनिफॉर्म करा. जे कायद्याने म्हटलं आहे त्याच्याशिवाय डिग्री होत नाही. 16% सिलेबस शिल्लक आहे की 50% आहे, याला माननीय कुलगुरू महोदय आता अर्थ उरला नाही आहे. बरोबर आहे? मला आपल्याला बरं तुम्ही जे म्हणता की ज्यांना पोरांना तरी, पण ते सगळ्यांना युनिफॉर्म गेले ना. काही पोरांचं असेसमेंट हे वेगळं झालं, काही काय दिलं होतं सूत्र, मागच्या सगळ्या ॲव्हरेज करा, त्याचं रूपांतर करा, फॉर्म्युला दिला, तो सगळ्यांना एक समान लागू झाला. म्हणून कुणाला 97% निकाल लागला, कुणाला 98 लागला. आम्हाला त्याच्याशी काही घेतलं नाही. तिथं युनिफॉर्मिटीचं तत्व पाळलं गेलं.
हे म्हणणार ते युनिव्हर्सिटीचा तत्व इथं आला. अहो तुम्ही 7 दिवस आधी पोरांना कळवलं पाहिजे, अजूनपर्यंत पोरांना कळवलं नाहीये आणि 2 तारखेला त्याचे सगळे तुम्ही मार्क मागवले. तुम्ही याचं उत्तर कधी देणार? हा मला हे सांगा तुम्ही. आणि ते तुम्ही जे बोलले सर आता फार चुकीचं बोलले सर. मी तुम्हाला फार वेदनेनं बोलतो. तुम्ही माझी मेंबरशिप खारीज केली काही फरक नाही पडत. तरी पण येणार पूर्ण येणार टाकते नाही तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. जे कारण दिले ना तक्रार काढणार तुम्ही फक्त मला अवॉइड करून राहिले तो आत्ता विषय सोडून द्या. मला आपल्याला एवढं सांगायचं आहे माननीय कुलगुरूमध्ये विद्यार्थ्यांची डिग्री ही खतऱ्यामध्ये आहे. तुम्ही जर त्यांना फक्त सुप्रीम कोर्टाला सांगू शकत नाही. हे तुम्ही आम्हाला जसं बाळगत पाडलं ना त्या एमसी मध्ये मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ते तसे तिथं बाळगत सांगून राहिले का रिव्ह्यू पिटिशन दिलेला नाहीये, रिव्ह्यू अर्ज टाकत नाही लोक. अहो लोकांना शिक्षा होते, लोक म्हणतात सुप्रीम कोर्टालाच म्हणतात ज्यांनी शिक्षा दिली आहे की सर मला जी शिक्षा दिली मला वाटतं की तुम्ही पुनर्विचार याचिका माझी तयार करा कारण मला नाही पटला तो तुमचा निर्णय. तिथंच दिलेला आहे तत्व आणि तुम्ही म्हणता की आम्ही जाऊ शकत नाही. अहो सगळ्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. आता बोलायला लागलो मला तुम्ही. म्हणून मी तुम्हाला सांगतो अनेक मुद्दे राहिलेले आहेत त्याचं व्हायोलेशन झालेलं आहे. तुम्ही एक वाटल्यावर तुमची तज्ज्ञ कमिटी बोलवा सर, तुमच्या अध्यक्षतेखाली बोलवा, आमच्यासारख्याला बाहेरून एक्सटर्नल मेंबर म्हणून बोला कारण आता मी तुमचा मेंबर नाही राहिलो. पण माझी त्याच्या आधी सिनेट आहे सगळं आहे आणि तुम्हाला नसेल बोलायचं नका बोलू. पण या 29ही पानाचं जे आहे हे केवळ तुम्ही 7 पानाचं घेऊन आलो सर. 29 पानाचं 29 एप्रिलचं नोटिफिकेशन आपल्याला सांगायचं आहे. कृपया त्यांना भ्रमित नका करून भीती नका दाखवू. आणि आम्ही तेच म्हणतोय ना सर, आम्ही जेपर्यंत आतापर्यंत तुमच्याकडून मुद्दे मांडले ते आम्ही कोर्ट करून मांडले नाही, विजेसीच्या गाईडलाईन आम्ही हवेच मुद्दे मांडलेले नाही. जसं तुम्ही उत्तर देतायत की आम्ही अशा प्रकारे घ्यावं लागते वगैरे पेंडेमिक आहे जे काही तुम्ही बोलले असे लिखित द्या आमच्या तोंडात असे चूक होईल ना सर. लिखित पाहिजे जसं आम्ही वाचून सांगतोय युजीसीच्या गाईडलाईन तसं तुम्ही युजीसीच्या गाईडलाईन मधून काय वाचून प्रॉब्लेम नाही. तुम्हाला लिखित दिला तर तुमच्याकडे पण पुरावा आहे तो देऊ लागेल. नाही कधी द्या कधी द्याल सर? कधी द्या. नाही सर, आणि नाही, असं आहे तुम्ही माझ्या 60 पत्रांचं उत्तर यांनी दिलं नाही. मला उलट यानं पत्र पाठवलं आहे की तुमचे कोणते उत्तराला उत्तर मिळालं नाही ते तुम्हीच सांगा. वेळभावपणा तर तुमच्या लोक वेळभाव मला सांगतो सर ऐकून घ्या. मी आता एक सांगतो तुमचं हे आता तुमची गाईडलाईन तुमच्या समोर फेकून मारतो. आता पहिलं उत्तर द्या मला. मी अकॅडमिक काउन्सिल 23 तारखेला झाली. 23 तारखेला संपन्न झालेल्या अकॅडमिक काउन्सिलचे मिनिट आल्याशिवाय पुढचे BOE होत नाही, पुढची मॅनेजमेंट होत नाही. तुमचं सर आजचं पत्र काढतो मला माझ्या कॉलेजमध्ये अपमानित व्हावं लागलं क्षणभर. पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना उत्तर दिलं. तुम्ही काय म्हटलं अकॅडमिक काउन्सिल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये झालेल्या निर्णयानुसार ही परीक्षा घोषित करीत आहे. कुठे झाली मॅनेजमेंट काउन्सिलची मीटिंग? पण मला समजते मॅनेजमेंट काउन्सिलची मीटिंग नाही झाली पण मॅनेजमेंट काउन्सिलच्या वतीनं आदरणीय साहेबांनी कुलगुरू साहेबांनी कदाचित 12/7 मध्ये ऍक्शन घेतली असेल. माझी आपल्याला विनंती आहे तिथं आमच्यासारखे मेंबर विचारतात म्हणून तुम्ही मॅनेजमेंट काउन्सिल घेत नाही. 19 लोकांची ऑनलाईन पण तुम्ही 70 लोकांची अकॅडमिक काउन्सिल करून घेता कारण ती अथॉरिटी तुम्हाला सुटेबल आहे. तिथं साहेबांची फौज आहे पुरी आपल्या हातवर करून. मी त्या अथॉरिटीचा अपमान करतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा रेकॉर्ड करा. पण मला हे म्हणायचं आहे त्यांच्यासमोर त्या लोकांचा अज्ञानपणा BOE घेऊ शकता तुम्ही 9 लोकांची ऑनलाईन 9 का 10 लोक किती येते आणि 19 लोकांची मॅनेजमेंट काउन्सिल तुम्हाला घेता येत नाही. वाटीत शोध सिलेक्ट नाही घेता येत तुम्हाला 71 लोकांची. तुम्ही एवढं मोठं बजेट पाठवलं शेवटी किती पैसे वाढवले तुम्ही? ते पैसे वाढवण्यासाठीची अथॉरिटी कोण आहे? रिअप्रोप्रिएशनचं बजेट आता याच्यामध्ये काय तुम्ही घेतले 12/7 मध्ये निर्णय कारण आजपर्यंत तुम्ही सगळ्या वित्त बाबीचे निर्णय 12/7 मध्ये आणि मला आपल्याला म्हणायचं आहे तुमच्या मनात जर पाप नव्हतं तर आम्हाला का बोलवलं नाही. आणि मग मी सेक्शन कोट करतो. सेक्शन 31 ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट म्हटलं आहे की पॉलिसी डिसिजन की त्यांना द्यायचं का काय करायचं काय तुमच्याकडे देशमुख सर उपलब्धता आहे मास्किंग आणि डिमास्किंगची काय त्याची कॉन्फिडेन्शियल राहणार आहे त्या उत्तरपत्रिकांची. ऑफलाईन जर होणार असतील हे पुढे ऑफलाईन जर राहतील ऑनलाईनचं तर ठीक आहे तुमच्या जनरेट होऊन जाईल डेटा पण ऑफलाईनमध्ये जे परीक्षा देतील त्याची काय म्हणून सांगतो सर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि हे फालतू बोलावं लागलं मला तुमच्या या चुकीच्या वक्तव्यामुळं हे दिले पुन्हा आता आपल्याला ते वेळ पाळायची आहे सुप्रीम कोर्टाची वेळ पाळायची वेळ जबाबदारी तुमची होती ती तुम्ही पाळली नाही. आम्ही विचारत होतो प्रोमार्कला अनुभव नाही आहे मी बोललोय प्रोमार्कला अनुभव नाही शॉर्ट टेंडर का काढलं नाही मी विचारलाय त्याची उत्तर दिले नाही तुम्ही.
आमच्याकडून लिहून घेतलं नाही, त्याला अनुभव आहे, बरोबर आहे, तो बहिष्कृत करणार आहे. मी 4-4दा सांगितलं की एका कमिटीचा मी अध्यक्ष आहे, तिथे प्रमाणचं काम मी पाहिलेलं आहे, त्याचे डॉक्युमेंट माझ्याजवळ आहे. आदरणीय सर, हे जे काही आलाय ना हिसार घ्यायचा, आणि तुम्ही काय आमच्या विद्यापीठ परीक्षा घेऊन राहिला? आमच्यावर उपकार करून राहिले का तुम्ही? विद्यापीठ अजिबात परीक्षा घेऊन नाही राहिला, सगळं कॉलेजवर रोखलाय. महाविद्यालय परीक्षा तुम्ही तर आता हात काय झाले, मस्त मोकळे झाले, काहीच नाही तुमच्याजवळ. तुम्ही तर मस्त एसी मध्ये बसून आता तुम्ही फक्त कॅमेऱ्यात पाहा कोण आलं कोण गेलं. मला आपल्याला म्हणायचं तुम्ही परीक्षाच नाही घेऊन राहिले, आणि तुम्ही परीक्षा होऊन पण नाही करून राहिले. तुम्ही ती परीक्षा होऊन पण नाही करून राहिले. अप्रूव्ह टीचर बाबतीत काहीच नाही, त्याच्यावर नाही बोलत तुम्ही, कुठलंच नाही. टाइम टेबल हा समान लागतो जेव्हा तुम्हाला डिग्री द्यायची आहे. कोणी 7 वाजता इतिहासचा पेपर लिहिल, कुणी येतं हो कारण विद्यापीठाचा आहे तुम्ही. हो सर, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपले ऑर्डिनन्सेस पहा, तुम्ही कधीच उघडून पाहिले नाही 4.5 वर्षात. तुम्ही स्टॅट्यूट उघडून पाहिले नाही, तुमच्या कालावधीमध्ये एक स्टॅट्यूट झाला नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा येऊन आज 4 वर्ष होऊन झाले, एक स्टॅट्यूट तुम्ही केला नाही. इतकं ते आपली प्रगती आहे विद्यापीठाची. म्हणून तुम्हाला मी सांगतो सर, माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, माननीय राज्यपालांना पत्र लिहा, असं आमचे आले होते, आमचे संतप्त भाव आहे. आणि या परीक्षा पुढे पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही डिमेंटेशन करता, कोर्ट ऍडमिट करून घेणार नाही, आणि कोर्ट असं करेल म्हणून द्या ना कोर्टाला, फेकू द्या ना की आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून. तर तुम्ही म्हणाल तर विनंती तर करा, तुम्ही म्हणा त्यांना विनंती तर करा किंवा आमची विनंती आहे आमच्याकडून या, तुम्हाला काशेड ओढतील, पक्के ओढतील, ते काम पकडतील. आता विद्यार्थ्यांसाठी सहन करतो आपण, मी त्याचा पार्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे? कशामुळे डिले झाला विचारतील ते, सांगा वगैरे एक प्रमार्क फेल झालं, प्रमार्क फेल काय झालं, चाललं रिव्हर्स इंजिनिअरिंग एक दोघे जे काय वाटतं मला आपल्याला कोर्टाला तुम्ही विनंती आपल्याच मनाने सांगायचं का कोर्ट एंटरटेन करणार नाही, युजीसीला जावंच नाही, विद्यापीठाला सोबत नाही, काय तुम्ही लावून राहिले सगळं. मला म्हणणं आहे की एकच सांगा तुम्ही, जिथं युनिफॉर्मिटी नाही तिथली डिग्री व्हॅलिड राहील का? ती 16% असो का 50% असो का 6% असो का 1%, ती राहत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती. आणि तुमच्या ज्या उपाययोजना आहे ना सर, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, काही उपाययोजना नाही हो, इतकी मजाक चालली आहे. आता मला असं म्हणायचं आहे, सगळ्या जातीतल्या मुद्दाम अजून करे बरोबर व्यवस्थित, SC मध्ये मेरिट आहे, ST मध्ये मेरिट आहे, OBC मध्ये मेरिट आहे, ओपन मध्ये EWS मध्ये मेरिट आहे. त्यांनी काय पाप केलं हो? ते तर पाच सेमिस्टर त्यांनी जबरदस्त अभ्यास करून ते आले ना. आता तुम्ही काय तुमचा कंट्रोल आहे की मी दिनेश सूर्यवंशी माझ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला 40 मार्काची प्रश्नपत्रिका आदल्याच दिवशी मला पुतेने मी देणार नाही, तुमच्याकडे काय मला सांगा, तुम्ही काय व्यवस्था आहे तुमच्याकडे कॉन्फिडेन्शियलिटीची? त्याच्यामध्ये ते म्हटलंय पावित्र्य राखा, आणि मग आपले सगळे परिनियम, आपले सगळे ऑर्डिनन्सेस सर्वोच्च प्राधान्य देतात गोपनीयतेला. त्याच्यावर तुम्ही पत्र पाठवलं की मी प्राध्यापक असल्यावर तसं नाही का? प्राध्यापक असं नाही. हो, प्राध्यापकांनी केलेले नंबर गेलेले उदाहरण आपल्या तिथं पोंगे ना, आपण त्यांना अटक करून परवानगी दिली. प्राध्यापक मी काय म्हणतो, प्राध्यापक करणार नाही मान्य आहे, पण केल्याचे उदाहरण आज मी ऑनलाईन मध्ये सांगितलं की सगळ्या प्राध्यापकांची क्षमा मागून, हे शब्दामध्ये मला अडकून राहिले, लक्षात घ्या. फार मस्त ते पालक त्याच्यातच पटायचे आहेत, ते मला शब्दात अडकून राहिले. प्राध्यापक असं करतील? अहो, प्राध्यापक करणारच नाही, मला मान्य आहे, पण कुणी केलं नाही अशी उदाहरणं नाही आहे का आपल्याकडे? कोण्या क्लास 4नी शिक्षा पुरवल्याची उदाहरणं नाही आपल्या याच विद्यापीठात आहेत. बरोबर, आधी ते क्वेश्चन पेपर सुद्धा प्राध्यापक सेट करतात. मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो, पण ते क्वेश्चन पेपर तुम्हाला म्हणत म्हणजे तुमचा अभ्यास कमी आहे. ते क्वेश्चन पेपर पहिले तुमच्या BOE येतात, त्याची कॉन्फिडेन्शियलिटी जपली जाते. आम्हाला आजपर्यंत माहित नाही का ते हार्ड कॉपीचे पेपर कोण छापते, आज मलाही माहिती, असूही नाही ते माहिती. मग एवढी कॉन्फिडेन्शियलिटी आपली जपल्या जाते, ती कॉन्फिडेन्शियलिटी खाली आहे का? ती गोपनीयता खाली आहे का? मी कोणा प्राध्यापक आहोत, मी काय म्हणतो, मी सांगून आलो, मी कोणा प्राध्यापकावर ब्लेम नाही करून आलो, पण उदाहरणं नाही आहे का? लोक आतमध्ये गेले नाही आहेत का? तुमचाच कर्मचारी तुम्ही टाकला ना याच्यामध्ये, PhDचं ते सगळं करत होता, मीच होतं त्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये. मला आपल्याला सांगायचं आहे, सगळे 99.99% चांगले प्राध्यापक आहेत, 100% चांगले प्राध्यापक आहेत, करू आपण. पण प्राध्यापकांनी चुका केल्याची उदाहरणं देशात, जगात, विद्यापीठात नाही आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांनी पेपर फोडल्याची उदाहरणं नाही आहे या जगामध्ये, या ह्याच्यामध्ये. आणि डिस्क्रिमिनेशन ऑफ मार्क्स होत नाही, प्रॅक्टिकलमध्ये होते. लोक बोलत देतात, माझ्या डिपार्टमेंटला माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं की हे सर आम्हाला कमी मार्क देतात, माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलाय, हे सर नेहमी आम्हाला कमी मार्क देतात. बरं, कुणाला जी कोण पोरं त्याचा परफॉर्मन्स पाहून त्याला समजून
काही प्रत्येक पोराला कमी मार्क देत नाही, पण तो पुढच्या सेमिस्टरमध्ये नीट द्यावा म्हणून कधी कधी हे करावं लागते. पण काही लोक विंडो क्लिअरली करतात, आम्ही तर मेरिटवर करतो. मी सांगतो तुम्हाला, केलं ना आम्ही, काही पोरांना दिले कमी मार्क, हे उघड सांगून आलेलो आहे. पण त्याच्या मागचा उद्देश काय? त्याचा मागचा उद्देश त्यांनी पुढे जाऊन रेग्युलर व्हावं, त्यांनी येऊन आमच्याकडून समस्या समजून घ्याव्या, त्यांनी आपल्याला हे करावं. बरं कमी देतो म्हणजे काय 30 पैकी काय 8 मार्क देतो का? इतरांना आम्ही 30 पैकी 24 देतो, तर त्याला 22 देतो, 21 देतो. बरोबर, कमी देतो. त्याला माहीत पडलं पाहिजे की समोरच्याला 4 मार्क जास्त यासाठी मिळाले कारण तो नियमित आहे, एवढे देतो आम्ही. तुम्ही काय नापास थोडी करतो. पण आपल्याला सांगून दे, तुम्ही मला काही शब्दात पकडून नका. आणि तुम्ही आता हेच वाजून द्या, त्या शिक्षक संघटनेला द्या मस्तपैकी व्हिडिओ, हे प्राध्यापकांच्या विरोधात दिनेश सूर्यवंशी, त्यांच्या इंटिग्रिटीवर शंका घेतला दिनेश सूर्यवंशी, त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केला दिनेश सूर्यवंशी. हे बाजूचे धंदे आहे. प्रश्न असा आहे की विद्यापीठ आपली ड्युटी करून राहिलं पाहिजे. कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयतेचं पूर्ण इंतजाम करणं तुमचं काम आहे, ते होऊन नाही राहिलं. गोपनीयतेवर एकपर्यंत गाईडलाईन्स नाही असं बोलतो ना त्याच्यात बाबतीत बोलून राहिलो आपण किंवा महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणीसाठी लोकांनी वाढले आणि कसे वाटते 50 कोट एकाच ठिकाणी बोलून राहिले, 50 त्याच्या मागं उत्तर शोधायला तुम्ही कॉन्फिडेन्शियलिटी. आता काय म्हणणार, ऐकून घ्या, एक मिनिट. हो नाही मी असं आहे, चुकीचं जाती म्हणून बोलतो. सर एक मिनिट. विद्यार्थी शिक्षक एका सेंटरवर काय करून राहिले, गोपनीयतेचा भंग करून राहिले, ते त्यांचा तुम्ही तुमची गोपनीयता हे सांगा राखण्यासाठी तुम्ही केलेल्या उपाययोजना सांगा. ते केल्यानंतर त्या चुका करतील तर लाथा खातील, जेलमध्ये जातील. आपण जर प्राध्यापक तुम्ही काय उपाययोजना केली ती सांगा. आपण प्राध्यापकांना सांगितलं की संबंधित वर्ग शिक्षकाकडून तुम्हाला काय करायचं आहे, पेपर सेटिंग करायचं. आपण असं म्हणतो की बाहेर कुठून आणा त्याला ना सेटिंग करायचं. संबंधित वर्ग शिक्षक म्हणजे कसं आहे की त्याचं काहीतरी अगोदर तुमचं युजीचं असेल, कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल किंवा जुनं काहीतरी असेल. हो सर, इमॅजिनेशन मध्ये नका जगू ना. हे आतापर्यंत इमॅजिनेशन मध्ये जगत आले म्हणून हा प्रॉब्लेम आहे. मी एमबीएला शिकतो सर. माझा नागपूर युनिव्हर्सिटी डॉक्टर आंबेडकर इंस्टिट्यूट मॅनेजमेंट दीक्षाभूमी. त्यामुळे जेव्हा ऑनलाईन परीक्षा आपल्याला सांगितली तेव्हा मग सगळ्या उपाययोजना सांगायला पाहिजे होत्या की ते प्रॉपरली असायला पाहिजे, असं असायला मग ते पाहिजे. कशाला सांगतील सर, तुम्ही कशाला भ्रमित करून आले? ते तुमच्याजवळ ज्ञान आहे, तुम्ही म्हणता आम्हाला ज्ञान द्या. अरे तुमच्याकडे कायदे आहेत ना बाबा. असं सांगण्यात आलं की जास्त अप्लिकेशन हेवी करू नका, प्रॉपरली करू नका, जेणेकरून ते चाललं पाहिजे आणि इव्हेंट. अरे बाबा, मग हे जे तुम्ही आज करून आले, हे जर का पहिल्या दिवशी इंटरेस्ट घेतला असता तर हे प्रश्नच नसते आले. हे तुमचा प्रोग्राम फेल गेला ना, त्याच्यात तुमचे इंटरेस्ट होते. आपल्याला पळायचं नव्हतं. आपण आपलं विद्यापीठ असं आहे की आपण 3रं सत्र, 4थं सत्र, 5थं सत्र सगळ्या परीक्षा आपण घेऊन राहिलो होतो. बऱ्याच विद्यापीठांनी नागपूर काही गोष्ट नागपूर विद्यापीठ 1 लाख रुपयांची घेऊ शकली तर 5 लाखाची काय घेतली असती? त्या लिंक वर मला एक सांगा, एक मिनिट सर, तुम्ही म्हणताना डिले झाला, एक मिनिट. सगळेच विद्यापीठ ऐकून घ्या माझं, मग पण तुम्ही बोला. आपण एक विद्यापीठ आहे का तुमची कंपनी फेल झाली, मुंबईत कंपनी फेल झाली, तुमच्या कोल्हापूरला कंपनी फेल झाली, तुमच्या गोडवाड्याला कंपनी फेल झाली. किती वेळा झाली? एक मिनिट थांबा. एक वेळा कंपनी झाली ना, मग पुन्हा सुरक्षित झाली ना, तुम्ही पुन्हा सुरळीत झाली ना, आम्ही समजू शकतो ना. हो, पोरगं लहान असते, सायकल चालवला जाते तर 50 वेळा पडते. मग आपण त्याला काय म्हणतो काय म्हणून? कंपनी बदलली, तुमच्या तुम्ही बदला. गोडवाड्यात कंपनी बदलली, मुंबईत कंपनी बदलली, तुमच्या कोल्हापूरला कंपनी बदलली. आता विद्यार्थ्यांच्या आयुष्याची घेऊन आपल्याला डिग्री पुढे गेली पाहिजे. म्हणजे टाइम बघून त्याला मिळालं पाहिजे. पीजीला ऍडमिशन झालं. अरे बाबा, मी काय झालो, पीजीला ऍडमिशन मिळत नाही. मला एक सांगा तुम्ही, एक मिनिट. बेंगलोरला मला IISc बेंगलोरला हा समजा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये हाय कॉमर्स त्याने अप्लाय करून ठेवला. इक्विवलन्स मागणार आहे. ऐकून घ्या तुम्ही सर, केव्हा जो निर्णय बोलणार आहे कृपया लक्षात घ्या. माननीय सरांचा मला पोटा असता की नाही, फायनल इयरला आपण असतं नको, लोकांची पोटे म्हणून आपण कशी मागतो. ऐकून घ्या, हा प्रोग्राम चालला, त्याचे इक्विवलन्स मागितलं जाणार आहे. आणि इक्विवलन्स जेव्हा मागितलं जाईल तेव्हा स्कीम ऑफ एक्झामिनेशन द्यावी लागते. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आहे सगळं, बरोबर आहे? हां, बरोबर आहे. मग आणि कशा पद्धतीनं एक विषय मी तुमच्याकडे घेऊन आलो होतो. हा, लंडनला पोराला नोकरी मिळाली, त्याचं BE का BSc ला इक्विवलंट देण्यासंबंधीचा एक विषय आला होता, मी तोच घेऊन आलो होतो. आपण आता
आपला काय म्हणतात गोखले नावाच्या पोराचं काम होतं, बरोबर आहे. आलं गोखलेने आणला होता पोरगा, त्याचं कोणतरी नातेवाईक होतं, बरोबर आणला होता मी. मग किती तुम्ही मला म्हटलं की नाही सर हे तपासा लागते ते तपास, वेळ घेतला तुम्ही, लिगलच केलं, पण किती पॅरामीटर्स आहे इक्वेलन्स चेक करताना मी काय म्हणतो द्या कमिटीच्या नंतरची गोष्ट आहे, पण कसा इक्वेलन्स चेक करावा याचे काही स्टँडर्ड दिलेले आहे. मला हे सांगायचं की याच्यामध्ये इक्वेलन्सीचा माल होऊन राहिला त्याला त्याच्या अशुद्ध होऊन राहिला ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. म्हणून या परीक्षा फक्त एकच आहे, एकाच गोष्टीमध्ये होतात. तुम्ही आज त्या परीक्षा रद्द करा आणि माननीय नका जाऊ सुप्रीम कोर्टात ते 5 वर्षी तुम्ही काय करायचं, माननीय मंत्र्यांना सांगू द्या की अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोरांची त्याला म्हणता येईल जी डिग्री आहे ती त्याची पॅरिटी मेंटेन करतो. मला एक सांगा तुम्ही जेव्हा तुम्ही आता कॉन्व्होकेशनमध्ये मेरिट कशी करा कारण मेरिटचा आधार काय की एक परीक्षा ही वरुडपासून तर चिखलीपर्यंत आणि वडीपासून तर दहावीपर्यंत या सगळ्या त्याला म्हणतात की डायगोनली याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे परीक्षा, ती परीक्षा ही सेम असते म्हणून त्याचं मूल्यांकन होते. तुम्ही मूल्य निर्धारणाला मूल्यांकन करत नाही बरोबर, मग त्याचं मेरिट कसा काढणार तो पोरगा म्हणून ना. आत्ताच माझ्या कॉलेजमध्ये देशपांडे नावाच्या कॉम्प्युटर सायन्सच्या लेक्चरने मला सांगितलं की सर मला तर भीती आहे का मी पेपर काढल माझ्यापेक्षा सोपा पेपर बाजूच्या पेपरमध्ये निघाला, मी कशी काय त्याचं माझं फक्त लटकलं त्याच्यात मार्क तर बंबाडच देऊन जातील, मी कसं करू. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हटलं ना सर हा चुकीचं बोलले सर, माझी मला ऐकून घ्या, हात जोडून विनंती आहे. तुम्ही काय म्हटलं 13 मार्कच्या याचा सिलेबस तो 13 मार्कला तुझ्याकडे कोणतं झालं, एकच झालं बेटा, हां तुझ्याकडे दुसरं झालं बरोबर, तुझ्याकडं तिसरं झालं, मग सेम होतं का, मग पेपर कसे काढायचे. इतका भागवत काही सांगू नका तुम्ही, मला आत्ता सांगतो मी. प्रश्न असा आहे की तुम्ही किती घेऊन राहिले प्रश्न 40 सोडायला किती सांगून राहिले 20. त्याला जो युनिट शिकला त्या युनिटवरती आपोआप प्रश्न येऊन जाणार आहे त्याच्याजवळ, कारण तुम्ही 50% चॉईस ठेवला तो कधीच नव्हता. पूर्वी पण आपण म्हटलं होतं की 100 मार्काचा पेपर काढू कॉमन इथे तो सगळीकडे देऊ, त्या 100 मार्कामध्ये सगळे युनिट कव्हर झालेले राहतील आणि त्याच्यापैकी 40 मार्क सोडवायचे, 40 प्रश्न सोडवायचे, 60 सोडवायचे. त्या 60 मध्ये काय विंडो करू का आपण मॉडरेशन आणि हे करताना त्याचे तुम्ही सांगून राहिले ना बरोबर, हां नाही ते एक युनिट सोडलं तर कसं करायचं ते करायची व्यवस्था आधीच दिलेली आहे, त्यांनी फॉर्म्युला दिला, मग आपल्याला करून चुकला आहे आपण. त्यामुळे असं नाही म्हणू शकत आपण की कोण्या कॉलेजमध्ये सिरियली 1, 2, 3 नाही शिकवलं. आता मी सॉलिड स्टेट फिजिक्स शिकवतो तर मी काही एकदम सेकंड युनिट आपला 3rd युनिटला सुरुवात नाही करत. आपला सेकंड युनिटला मी 3rd जातो, पहिले 3rd वरून बेसिक घेतो, मग 2nd चालते ते लिंक करावं लागते. आणि याचा अर्थ असं थोडी आहे की आम्ही काही त्याचा अन्याय करून म्हणून तो एवढा मोठा चॉईस दिला ना 100 पेपरचा 100 मार्काचा 100 प्रश्नपत्रे. आताही तुम्ही 50%चा चॉईस दिला. मला हेच म्हणणं आहे प्रश्न तुमच्याकडे आहे. मला काल एका जणांनी सांगितलं तुमच्या अकॅडमिक काउन्सिलच्या मेंबरने तुम्ही उत्तर दिलं अकॅडमिक काउन्सिलमध्ये का हा डेटा आता आपल्याजवळ नाही आहे, तो प्रभातकडे आहे आणि तो आपल्याला ऐकून घ्या. तुमचं नाव कोट केलं, नाव इनकोट करतो त्या मेंबर बरोबर. एक मिनिट ऐकून घ्या. म्हणून मी काय अजय लाड नावाच्या तुमच्या अकॅडमिक काउन्सिलच्या मेंबर, आता आपल्या डिजिटल आपल्याकडे रेकॉर्डिंग असं असतं, एक मिनिट डिजिटल रेकॉर्डिंग आहे मग ऐकून घ्या. मी त्याला हे म्हटलं त्याचा लाडला विचारतो, मी नाव कोट करतो. त्यांनी मला असं सांगितलं की सर आम्ही विचारलं की सर एक पुन्हा त्रास होणारा प्रश्न तर तुमच्या जवळ पडले तिथूनच सिलेक्ट करून द्या. नाही ते प्रमाणपत्र आहे ते आता रिकवर होत नाही. एक मिनिट मी फोटो करून मी नाव कोट करून दिलं चालत नाही, दिले तर चालते, प्रश्न आपल्याकडे आहे परंतु टाइम टेबल लावा लागते. ऐकून घ्या. तो नंतर विषय तुम्हाला विषय नाही सांगितलं. मी तुम्हाला हे म्हणालो की एक मिनिट ऐका ना हो, मी तुम्हाला म्हणतो दादा एकच बोलतो, जो करार तुम्ही केला प्रोमार्कशी तो ऑन पेपर आहे, आमच्यासमोर आला नाही. 7 मध्ये करार झाला असेल बरोबर नाही, तो काही करार झाला असेल कारण तो मॅनेजमेंट काउन्सिल समोर ठेवा लागतो. मॅनेजमेंट काउन्सिल तपासते की करारातले मुद्दे बंधनकारक अटी काय तुम्ही टाकल्या नाही टाकल्या त्या आमच्या समोर आल्याच नाही. मॅनेजमेंट काउन्सिल समोर डॉक्युमेंट न येता करार तुम्ही केला, 12/7 पावर तुमच्याकडे आहे. मग त्याच्यामध्ये सर्व्हर हा या कंपनीजवळ नाही आहे हे आपण तपासलं नाही. सगळा डेटा हो 2 मिनिटं बिलकुल सर्वच्या कंपनीकडे 6 आहे
परंतु जे तुम्हाला डेटाबेस सर्व्हर जे असते ते कोणत्याही कंपनीकडे नसते, ते आपल्याला आता तुमच्याच बातम्या तुम्ही चेक करून घ्या, तुमच्याच विद्यापीठाच्या पीआरओला बातम्या पाठवल्या, तुमच्याच बातम्या छापून आला की त्याच्याजवळ सर्व्हर नाही आहे. आम्ही काय बोलतो, आम्ही तर हे पहा, आम्ही तुमच्या कोणत्याही ऐकून घ्या, आम्ही मेंबर असूनही तुमच्या कोणत्याही बैठकीचे पाठ नाही, त्यामुळे आम्ही एवढा आवाज बोलून जातो. आणि कंपनी बाबत बोलतो सर, कारण बऱ्याच कंपनीच्या बाबतीमध्ये ते पब्लिकला सांगा, प्रेसमध्ये आम्हाला हे तसं इथे चालू आहे, त्यामुळे पूर्ण बसलेले कंपनी 3 सप्टेंबरला सरकारचं पत्र येते. 3 सप्टेंबरला पत्र आल्यानंतर 7 तारखेपर्यंत रिपोर्ट मागते आणि 7 तारखेपर्यंत रिपोर्ट मागितल्यानंतर आम्ही सांगितलं आम्ही ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाही. सांगितलं आम्ही सरकारचं म्हटलं किंवा तुम्ही जर ऑनलाईन परीक्षा घेतली नाही तर तुम्हाला कलेक्टर परवानगी देणार नाही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, कारण ऑनलाईनच झाली पाहिजे परीक्षा. ठीक आहे, आम्ही 8 तारखेला स्वीकारलं ते. दिवस किती राहिले माझ्याकडे? दिवस राहिले 22 दिवसामध्ये मला कंपनी फायनल करायची आहे. 22 दिवसामध्ये मला प्रश्नपत्रिका सेट करायची आहे आणि 22 दिवसामध्ये मला परीक्षा सुद्धा सुरू करायची आहे. सरकारला सांगितलं एकही प्रश्न आपल्याकडे नव्हता, MCQ टाईपचा एकही प्रश्न आपल्याकडे नव्हता. 2 लाख प्रश्न सेट केले, 2 लाख प्रश्न लागलो, 2 लाख प्रश्न सेट केले. प्रश्न सेट झाल्यानंतर कशात टाईप करत होती? कंपनी लागेल ना. 10 तारखेला समिती मिळाली. 10 तारखेला समिती मिळाली. समितीमध्ये मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर होते. समितीमध्ये ज्यांना कम्प्युटरचं ज्ञान आहे, मराठे सर होते इंजिनिअरिंग कॉलेजचे, बंधुरे सर होते कम्प्युटरचे हेड, त्यानंतर डॉक्टर निर्णय झाला त्या दिवशी ऍबसेंट होते. पोलीस चुकी जायचं मी सांगतो तुम्हाला. कुलगुरूंनी आता माझ्याकडे व्हिडिओ आला युथ काँग्रेस, एक मिनिट युथ काँग्रेसच्या त्या देशमुखचा व्हिडिओ आला, तो गावभर फिरून राहिला. एक मिनिट, तो तुमच्या समोर म्हणून राहिला. एक मिनिट माझं ऐकून माहिती आहे, तुम्ही सांगतो ना. आम्ही थोड्याला पाहिजे ना बाबा, किती हात जसे फोटो राहिले होते म्हणून. फक्त सुद्धा कसं आहे की माहिती झाली पाहिजे, फक्त माहिती झालं पाहिजे. पहिल्या दिवशी जर मिटिंग झाली 6 कंपन्या आपल्याकडे आल्या. 6 कंपन्या आल्या. त्यानंतर या सगळ्या लोकांसमोर प्रेझेंट करा. CM जाधव होते इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य, पारधी सर होते जे नेहमी ऑनलाईन परीक्षा घेतात आणि तुमचे सिनियरचे चांगल्या सगळ्यांचे, कारण 12 वाजता मिटिंग सुरू झाली, 6 वाजेपर्यंत चालली. आणि जर ठरवलं या 3 कंपन्या आपल्या घ्यायच्या. क्रोमार कंपनीला जे बोलते काय तर दुसऱ्या दिवशी बोलावलं वगैरे, क्रोमार कंपनीने सांगितलं की ऑनलाईनपेक्षा मी पर्सनल प्रेझेंटेशन देणार आहोत आणि मला तुम्ही उद्या बोलावा. 3 आणि 1 क्रोमारची 4 कंपन्या तर दुसऱ्या दिवशी नाही मी सांगतो. आम्ही ठरवलं की आता उद्या आपण घेऊ. मराठे सरचा मला फोन आला, सर म्हणजे माझ्या नीट परीक्षा नीट आहे. अली सर म्हणजे माझ्या नीट आहे, पण माझ्यापैकी इतका वेळ नव्हता किंवा 2 दिवसाची ती सभा मिळायचं काही करू आपण. पण म्हटलं मला हे लवकर कंपनी फायनल करून आपल्याला काम सुरू करायचं आहे. मग कसं करायचं? मराठे सर माझ्या कॉलेजमध्ये आहे, काही हरकत नाही. मराठे सरच्या कॉलेजमध्ये आम्ही त्या दिवशी बसलो. मराठे सरच्या कॉलेजमध्ये बसल्यानंतर आपण त्या 3 कंपन्या जरा रिफ्रेशिंग त्याचं चेकिंग केलं. 3 कंपन्या, ही एक कंपनी, 4 कंपन्या आणि यामध्ये 2च कंपन्या अशा होत्या की ज्यांना विद्यापीठाच्या परीक्षेचा अनुभव होता. परीक्षा घेण्याचा अनुभव, विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचा अनुभव म्हणजे त्याला डेटा समजला पाहिजे, त्याला स्कीम समजली पाहिजे, सगळं समजलं पाहिजे. एक कंपनी होती क्रोमार. जी कंपनी बाजू घेतली मी क्रोमार वगैरे काही घेणं नाही आपल्याला. ही कंपनी त्या नागपूर विद्यापीठामध्ये 12 वर्षापासून काम करते आहे, परीक्षेचं काम करते आहे. आणि दुसरी कंपनी होती लर्निंग फायबर, ही आपल्या विद्यापीठात काम करते. या 2च कंपन्या विद्यापीठाचं काम करण्याचा अनुभव असलेल्या त्या ठिकाणी होत्या. प्रेझेंटेशन झालं. आता लर्निंग फायबर सोबत आम्ही काम करून राहिल्यामुळे आम्हाला माहिती आहे की काय करू शकेल काय करू शकणार नाही. झालं. आम्ही क्रोमारच्या मी माइंड मध्ये जे आम्ही भोगलं, मी प्रत्येकदा कोणते निर्णय घेतात आमचं काम म्हणजे हे जर नसलं तर आमचं विद्यापीठ परीक्षा होऊ शकत नाही. इतकी हवी हे कंपनी नसली तर आमची परीक्षा होऊ शकत नाही. आणि इतकं चांगलं काम आहे, तिथंच थांबलो नाही आम्ही. महाविद्यालयानं सुद्धा फोन केले, म्हटलं तुमच्या परीक्षा नागपूर विद्यापीठाच्या ह्या क्रोमारवाला घेतो कसं आहे का? त्यांनी सांगितलं सर कामात काही प्रॉब्लेम नाही, थोड्या मोठ्या चुका होतात, तर परीक्षा आहे, थोड्या मोठ्या चुका होतात. त्यामुळं आपण त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं, सगळ्यात बेस्ट प्रेझेंटेशन हे क्रोमारचं होतं. त्यानंतर रेट घेतले, रेट सुद्धा सगळ्यात कमी हे क्रोमारचे होते. आणि त्यामुळे त्यांनी डिसाईड केलं की या कंपनीला आपल्याला काम द्यायचं आहे. काम सुरू झालं. काम घाई का केली? कारण आपल्याला सांगितलं तुम्हाला 8 तारखेला निर्णय घेतला, 10 तारखेला समिती बसली, 14 पर्यंत समितीनं काम केलं. दिवस किती होते? 16 दिवस राहिले. 16 दिवसामध्ये आम्हाला इतके प्रश्न तयार करणं, पोर्टल तयार करणं, पोर्टलवर प्रश्न घेणं आणि परीक्षा सुद्धा घेणं. आणि ती तळमळ होती की मला हे सगळं लवकर झालं आहे. कारण प्रत्येक विद्यापीठाची आम्ही चर्चा करायची, तुमचं काय चालू आहे, तुमचं काय चालू आहे. काही कंपन्या झाल्या, काही कंपन्या झाल्या नाही. आणि मग मला सांगतोय मी की 4 दिवसामध्ये कोणाला सेटिंग द्यायचं, लोक रात्रंदिवस बसले तिथं.
म्हणजे 2460 प्रश्नपत्रिका आपल्याला काढायच्या होत्या आणि 2460 प्रश्नपत्रिकासाठी आपल्याला तितके सारे टीचर द्यायचे होते. आपले लोक रात्रदिवस बसलेले टीचर गेले आणि ते आपलं सेटिंगचं काम सुरू झालं. जेव्हा सेटिंगचं काम सुरू झालं, जेव्हा पोर्टल त्यांना प्राप्त झालं, तेव्हा पण खूप काही याच्या त्रुट्या नव्हत्या. नाही तर कसं आहे की मला लर्निंग माझ्यासोबत मी काम करून मला माहिती आहे कसं होत नाही कसं होत नाही, लोकांचे फोन येतात. पण एखादा दुसरा सोडला तर कोणाची आम्हाला फोन आले, डेटा दिला. फक्त काय झालं की डेटा दिल्यानंतर तो खूप ओव्हर कॉन्फिडन्स होते. आता इतक्या 12 वर्षाचा अनुभव आहे, सगळं डेटा म्हणजे वगैरे वगैरे वगैरे. त्यांना जेव्हा मला फाईल पाठवली आहे, त्याची फाईल पाठवली कशाची, हॉल तिकीट, रोल लिस्ट, इतकी व्यवस्थित फाईल होती. आमच्या कंपनीमध्ये लर्निंग फाईल जो डेटा पाठवला त्या डेटावरून आम्ही पुन्हा चेक करायला लावलं. एकही चूक त्यात होती. माणूस दिलास चांगला. नंतर त्यांना हॉल तिकीट बनवले. हॉल तिकीट बनवल्यानंतर हॉल तिकीट पाठवले. हॉल तिकीट पाठवल्यानंतर तुट्या होते. पुन्हा कॉलेजचे फोन आले किंवा तुट्या, आम्ही त्याला सांगितलं पुन्हा प्रोसेस करा. पुन्हा प्रोसेस केला. त्याच्यापेक्षा जास्तीच्या तुट्या निर्माण झाल्या आणि 11 तारखेला मग आपण ठरवलं काल परीक्षा होऊ शकत नाही. 11 तारखेला नाही घेतली मग परीक्षा. नंतर आपण 20 तारखेला पासून सुरू केली आणि इतकं रिप्रेसिव्ह चेकिंग केलं, सगळं व्यवस्थित सापडलं. सगळं व्यवस्थित सापडलं आणि जेव्हा परीक्षा सुरू झाली 8 साडेआठपर्यंत चांगलं झालं, पुन्हा ते बंद पडलं. आता ही कंपनी ज्या ठिकाणी परीक्षा घेते तिथे परीक्षा होऊन राहिल्या. तिथे काय काही प्रॉब्लेम आहे असं म्हणत नाही. जर म्हणतात याला अनुभवच नाही तर ती कंपनी परीक्षा घेऊन राहिल्या. अजूनही तारीफ करतात ती लोक. आणि हे काम झाल्यानंतर आपण काय निर्णय घेतला, आपल्याला पुन्हा गड्ड्यात पडायचं होतं तर अजून तुम्हाला सांगितलं 20 तारखेला ठीक आहे पोस्टमार्ट झाली, 22 सुरू केली असतील, पुन्हा जर गडबडी झाली असतात तर. म्हणून आम्ही मी नोटशीट लिहिली, सरांनी कमिटी दिली आणि आम्हाला जेव्हा लक्षात आलं किंवा करू शकते पण आता रिस्क घ्यायची नाही आणि म्हणून सांगितलं. त्या दिवशी आपण त्याला ब्लॅकलिस्टेड केलं, त्याचा टेंडर त्याची ऑर्डर बंद केली आणि सगळं केलं आपण. याच्यामध्ये तुम्ही म्हणत नाही किंवा चुकी झाली नसेल, वेळेचं बंधन सर यावर इतकं होतं. सर तुम्ही अतिशय चांगलं मांडलं. आमचं त्या प्री वर्क जे आहे तोपर्यंत आम्हाला प्रॉब्लेमच नाही. पहिला फेल झाला तेव्हाही मी तुम्हाला फोन केला, सर मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही ऐकून घेतो. मी सेकंडही झालं तेव्हाही बोललो बरं की सर असं होत राहते, बरोबर आहे, पण त्याला दम धरू आपण ते दिलो. माझा शब्द आहे ना, बरोबर आहे. माझ्या मान्य सरांची संवाद दे म्हणून त्यांनाही केला, निर्णय सांगितलं त्यांनाही सांगितलं. त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी मी फोन करतो. मला तुम्हाला सांगू द्या, ते तुमचे जे टेक्निकल कमिटीचे सदस्य त्यांनी काय सांगितलं की व्हॉट एव्हर इज शोन ऑन डिस्प्ले वॉज वंडरफुल. डिस्प्ले जो दाखवला तुम्हाला ज्या फाईल पाठवल्या, ढंग पाठवलं, एकदम चांगलं होतं, एकदम इतका विश्वास निर्माण करणार होतं. पण आम्हाला एका लिंकवर किती लोड जाते, आता हे मी साध्या भाषेत सांगतो, बरोबर. एका लिंकवर किती पोरं हे त्याच्यावर टक धरणार आहे, तो नंबर किती राहणार आहे, याच्या बाबतीतलं सांगूनही त्याला प्रेझेंटेशन केलं आहे का तुम्ही. बाकी सगळं ठीक आहे, व्यवस्थित झालं सगळं. आता या विद्यापीठाची जर का इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी काही मेगावॅट असेल XYZ, बरोबर आहे, आणि त्याच्यापेक्षा जर का जास्त आपण इथं करून पडलं तर ते पडणार नाही, प्रयत्न जनार्दन. आपल्या घरातलं 240 व्होल्ट होतात पुऱ्या डोमेस्टिक होतात, बरोबर आहे. आणि एखाद्या आपले जनार्दन टी व्ही उठतात, काय काय होते, धूर निघते, का बरं काय, कारण की तिकडून आलेला लोड आणि आपल्याला दिलेला लोड याच्यामध्ये मिसमॅच आहे. आता मला त्यांनी सांगितलं की दिस लिंक जाते आपली की एका लिंकवर किती विद्यार्थी त्याच्यामध्ये सामावले जातील याचं प्रोपोर्शनेट तुम्ही काढलं नाही त्याच्याकडून. त्या शब्दावर विश्वास ठेवा. आणि इथं पाहिजे एक्सपर्ट. कोणता एक्सपर्ट आणला तुम्ही, त्याला त्याच्या कॉलेजमधलं फिजिकल एज्युकेशन कळत नाही. एक मिनिट ऐका तुम्ही, नाही त्या एक्सपर्ट तुम्ही तर इथेच अपमान केला. तुम्ही बमनोटे आणि मराठ्यांना तुम्ही त्या नॉन एक्सपर्ट माणसाच्या खाली काम करायला लावलं. मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर आहे, साधारण नाही. एक मिनिट समितीला नाव तुम्ही मग तांत्रिक समिती तयार करतो. मला तुम्ही म्हणायचं व्यवस्थापन परिषदेची नियंत्रण समिती, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात तुम्ही त्याला अध्यक्ष करा, महाअध्यक्ष करा, महाजनरल करा, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. जेव्हा तुमच्या कमिटीचं नाव तांत्रिक कमिटी आहे, तांत्रिक समिती आहे, टेक्निकल एक्सपर्टची कमिटी आहे, त्याचा इच अँड एव्हरी मेंबर, आणि तुम्हाला एवढी संवेदनशीलता नव्हती का त्याचा अध्यक्ष त्यातले अनेक मेंबर. मी तर माणूस असतो तर ITचा माणूस आणला असता, आणि तुम्ही तर एक्सपर्ट आहे राजो, तुमचा तुम्ही आदर करतो. तुमच्याकडे अशी लिस्ट आहे एक्सपर्टची, एकूण एक एक्सपर्टची. मी तुम्हाला सांगतो वेळेचं पण
आपल्याला बेस्ट एक मिनिट या समाजामध्ये मी मला तर सांगा ना, तुम्ही 50 फोन केले रिजेक्ट केलं, तुम्ही यायला तयार नाही. मग तुम्ही फोनच नाही केली तर लोक येतील कशी? एक मिनिट. अरे 2 सेकंड लागते फोन कर. अहो तुम्ही पहिले एक्झाम फेल झाल्यावर 8 दिवस वेळ देता. हा, तेव्हा वेळ कुठे गेला तुमचा? मला समजत नाही तुमचं काही बोलता राहिलो. काही नाही सर. ऐका ना, वेळ कशाला नव्हता? एक्सपर्ट कमिटीने मला वेळ लागते तुम्हाला. हो, आपल्याकडे एक मिनिट, आपल्याकडे हो दादा, कुठं ऑनलाईन घ्यायचं तुम्हाला? तुम्ही प्रेझेंटेशन जर ऑनलाईन घेतले तर ऍडवाइस ऑनलाईन करायला काय प्रॉब्लेम आहे? ते सगळं बरोबर काही बोलता राहिलो. आपल्या मॅनेजमेंट काउन्सिलवर ISC बेंगलोरचा एक सदस्य आहे ना, त्याला दिला ना तुम्ही दिला त्याचं नाव वेळ काय कसं आहे की वेळ देणे त्यानंतर आपल्याकडे मी जेव्हा लीव होऊन जातो ना कोणी माणसाकडे, रात्री 11 वाजता फोन लावले, 12 वाजेपर्यंत 8 फोन झाले, त्यांना म्हणायचं सकाळी 8 वाजता सर तुम्ही तुमच्या सेवा द्या. या विद्यापीठातला कोणता शिक्षक कोणताच एक्सपर्ट विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नाही म्हणणार नाही. तुम्ही अटेम्प्ट न करता बोलता वेळ नव्हता. रात्री मार्क तुमच्या जागी मी असतो, तुम्ही म्हटलं असतं चला 9 वाजता म्हणून फोन लावू सगळ्या ऑल इंडियामध्ये आणि एक्सपर्ट कमिटीसाठी बोलू लोकांना. तुमच्या डोक्यात ते नव्हतंच ना, तुम्हाला हे असं अंडर एस्टिमेटच काम करायचं. थोडा तो विषय नाही नाही, तुम्ही जे म्हणलं ना मला त्याचा वंडरफुल त्याचा त्यांचा धमक. एक मिनिट सर, आमच्या सगळ्यांना कळू द्या. आणि या प्रकारची परीक्षा एक्झॅक्ट या प्रकारची परीक्षा एक्झॅक्ट जशी आता त्याला तुम्ही दिली आहे अशी एक्झॅक्ट एंड टू एंड त्याला देखील काम तुमच्या करारात तुम्हाला माहिती काय दिली करारामध्ये दिलेल्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये सगळ्यांना कळू द्या. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये सुद्धा तुम्ही बजेट आणलं ते BOE नाही आणलं, डायरेक्ट तुमच्या सहीचं आलं. BOEची मान्यता नाही त्याला, तरी आम्ही कन्सिडर केली. बरोबर आहे. आणि कुणी करायला लावलं आम्हाला माहिती, कारण घिसाड काही काय होतं आम्हाला माहिती. म्हणून तुम्हाला मी सांगतो त्याला कुठं अनुभव आहे एंड टू एंड अशा परीक्षेचा अरे बाबा काय सांगितलं यांनी की या परीक्षेचा ऑलरेडी त्यांचा त्यांना अशा परीक्षेचा मोठा अनुभव दीर्घ अनुभव आहे. मी काय म्हणालो, ज्या प्रकारचं पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये परीक्षेचं स्वरूप आलं, स्वरूप ऑलटुगेदर दुसरं पहिल्यांदा आलं सर म्हणाले, तसंच स्वरूप अनेक लोकांनी करून चुकले आहे. मी केला पुणे विद्यापीठाला फोन. फेल झालं. एक मिनिट, काय फेल झालं? काय फेल झालं? किती साऱ्या परीक्षा डोक्यावरून 5-15 100 परीक्षा रिस्क. अरे मी काय म्हणतो, तुमच्या सारखं तर खालीमान घालावं लागली नाही ना. तुमच्या 1264 परीक्षांपैकी 5 परीक्षा गेल्या. ऐकून घ्या. लंडनची कंपनी आहे सर, ती लंडनची ऑपरेशनची कंपनी आहे ना. लंडनची न्यूज आहे लंडनची ऑपरेशन परीक्षा गडबड आली. मी काय म्हणतो, केरळचा काही पर्सेंटेज केरळचं सोपे विषय मला असा प्रश्न विचारायचा होता की आपण हे सगळं झालं तर आपण फक्त टाइम टेबल मुळे आपली इच्छा प्रश्नपत्रिका मागितली म्हणजे टाइम टेबल विद्यापीठाला सेट करायचं आहे. टाइम टेबल सेट करायचं नाही आहे, टाइम टेबल सेट करायचं. टाइम टेबल तर राजा आम्ही सांगतो तुम्हाला, आता माणूस रात्र डोळ्यात दिसत की रात्री बसून 2 दिवसात टाइम टेबल सेट केला, 3-4 येणार होतं. टाइम टेबलचा अर्थ असा आहे की टाइम टेबल जर आम्ही दिला तर तो टाइम टेबल मध्ये परीक्षा घ्यायला कमीत कमी 12-18 दिवस लागतात. तो प्रॉब्लेम, बाकी दुसरा प्रॉब्लेम आम्हाला त्या महिन्याचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. सर मग 12-18 दिवस सर 22 दिवसांपेक्षा कमी आहेत ना. मला जे की 22 दिवस पहिले दिलेले होते म्हणजे की 22 दिवसांच्या आतमध्ये मला परीक्षा घ्यायची होती. आपल्याकडे प्रश्न नव्हता हे की आपल्याकडे दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता प्रमाणपत्र. तुम्ही जसं आता नमूद केलं का ज्या दिवशी आम्ही प्रमाणचं प्रेझेंटेशन बघितलं त्यानंतर निर्णय घेतला, तर माझ्या माहितीनुसार त्या क्षणाला नागपूर विद्यापीठाच्या ऍपमध्ये खूप मोठा गोळ झाला. लक्षात घ्या, परीक्षेच्या ऐकून घ्या. 14 तारखेला आपण 12 तारखेला आपण कंपनीची निवड केली, तेव्हा परीक्षा कुठे जाऊ झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा 1 ऑक्टोबर पासून केल्या. 1 ऑक्टोबर नाही, संप आपण बहुतेक 7-8 तारखेला सुरू झाला. त्या कंपनीने नागपूरच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या परीक्षा झाल्या. इथे तू सांग की मग काय प्रॉब्लेम आहे. आम्ही तर खूप लोकांना विचारलं तिथं व्हॉट अबाउट प्रमाण,
कोणीही आम्हाला मी काय म्हणतो सर, लोकांना विचारून विद्यापीठ चालतं. अशासाठी सर, आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही प्रॉब्लेम नव्हताच ना. आणि त्याच्यामध्ये सुद्धा नागपूर विद्यापीठाने आधी त्या बॅकलॉगच्या परीक्षा आधी घेतल्या. रेग्युलर परीक्षा 1 ऑक्टोबर नंतर संपामुळे पूर्ण झाल्या. त्याच्या आधी कंपनीची प्रक्रिया सुरू झाली होती ऑन दी बेसिस ऑफ त्यांनी ज्या परीक्षा कंडक्ट केल्या नागपूर विद्यापीठात, तर त्यावेळेला त्या परीक्षा स्मूथली चालू आहे. 2-3 वर्षापूर्वीचं नागपूर विद्यापीठातल्या परीक्षेचं परफॉर्मन्स आणि आता चांगलं आहे म्हणून त्याला आपण ते त्याला दिलं. आता नंतर प्रॉब्लेम त्याचे आले, नंतर प्रॉब्लेम आपल्याकडे एकच मिनिट पुन्हा आहे. नंतर प्रॉब्लेम त्याच्याकडे आणि आपल्याकडे पण आले, तर नंतर प्रॉब्लेम सगळ्याच कंपन्यांमध्ये आले आहेत. मला हे समजून नाही ना की का बरं असं हे होत आहे. म्हणजे मला एक कोडच आहे की राज्यातल्या सगळ्या विद्यापीठातल्या परीक्षा पोस्टपोन झाल्या आहेत. एकही नाही असं एक विद्यापीठ मुक्त विद्यापीठ बहुतेक, म्हणजे आय नॉट रॉंग, सगळ्या विद्यापीठातल्या परीक्षा पोस्टपोन झाल्या. आणि अमरावती विद्यापीठाच्या झाल्या. फरक फक्त इतका आहे, काही लोकांनी परीक्षा घेऊन परीक्षा पोस्टपोन केल्या, आपण परीक्षा न घेता परीक्षा पोस्टपोन केल्या, एवढाच फरक आहे. आणि असे 2 दिवस आपले वाढले, आपले पूर्ण दिवस वाढले कारण आपण पूर्ण परीक्षा पोस्टपोन केल्या. बाकीच्यांनी काही परीक्षा पोस्टपोन केल्या. आता काही केल्या आणि काही नाही केल्या. परीक्षा तर पोस्टपोन सगळ्याच विद्यापीठांमध्ये झाल्या. याचं काय आता मला एकच जाऊ दे, देशभरातलं काही आपल्याला माहीत नाही बाबा. अख्ख्या राज्यांमध्ये MCQ पद्धतीने परीक्षा घेतल्या आणि सगळ्या विद्यापीठातल्या परीक्षांमध्ये बाहेरची कंपनी आहे. कुठल्याच विद्यापीठामध्ये इनर कंपनीनी विद्यापीठाच्या सपोर्टिव्ह सिस्टमनी परीक्षा कंडक्ट नाही केल्या. याचं कारण असं होतं की कोरोना येण्याच्या पूर्वीपर्यंत अशी वेळ कोणत्याच विद्यापीठावर आली नव्हती. कोणत्याच विद्यापीठात तुम्ही कल्पना करू शकता, आम्हाला एक पेपर सेट करायला भरपूर मेहनत करावी लागते. पण यावेळेला कोरोनाच्या स्थितीमुळे काय 4-8 दिवसामध्ये असेल 1,99,000 प्रश्न या प्राध्यापकांनी काढले. 4,500च्या वरती प्रश्नपत्रिका तयार केल्या. या कोणत्या प्रश्नपत्रिका तयार केल्या ज्या कालपर्यंत कोणत्याही प्राध्यापकांनी केल्या नव्हत्या. तुम्ही कधी MCQचे पेपर पाहिला की MBA असेल तुमच्याकडे माहिती मला नाही. आपण सगळे MCQ घेतो, कोणाला आवडणारे होईल ते घ्यावं लागू नये म्हणून ऑफलाईन परीक्षेचा प्रस्ताव शासनाला दिला. आपला पहिला प्रस्ताव एकमेव विद्यापीठ होतं राज्यात, जे चांगलं आहे ते चांगलं आहे ते मान्य केलं पाहिजे. एकमेव विद्यापीठ राज्यामध्ये होतं की ज्यांनी ऑफलाईनचा प्रस्ताव शासनाला पाठवला. शासनाने डिझास्टर कमिटी, कारण तेव्हा सिच्युएशन बेकार होती, बाहेर परीक्षेला जाता येत नव्हतं, त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिझास्टर कमिटी परमिट करणार नाही. कलेक्टर त्याचा अध्यक्ष असतो आणि त्यांनी आपण विद्वत परिषदेने सगळे निर्णय आपल्या प्राधिकरणांनी घेतलेले आहे. एकट्याला बदलतात त्या तुम्ही किती जरी मला म्हटलं विद्वत परिषद तुम्ही विद्वत परिषदेने घेतलेला निर्णय आपण विद्वत परिषदेने पूर्ण अधिकार दिला होता आणि डिझास्टर ऍक्ट मोठी आहे कमिटी, त्याच्याप्रमाणे आपण नंतर ऑनलाईन केलं. त्यामुळे एक विषय पुन्हा याच्यात लक्षात घ्या, सगळ्यांच्या ऑनलाईन कंपनीची प्रक्रिया आधी सुरू झाली. कारण सगळ्यांनी पहिल्यांदा निर्णय ऑनलाईनचा घेतला, आपण पहिल्यांदा ऑफलाईनचा घेतला, नंतर तो बदलून ऑनलाईनचा घेतला. आपल्याकडची प्रक्रिया नंतर सुरू झाली. कदाचित बाकीच्यांना 1 महिना मिळाला असेल कंपनी ठरवायला, आपल्याला फक्त 20 ते 22 दिवस मिळाले कंपनी ठरवायला. कारण 1 ऑक्टोबरपासून परीक्षा हे घ्याव्याच लागणार होत्या. त्या दृष्टीने आपला प्रवास आहे, कोण समजून घेईल. त्यामुळे या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येत गेल्या, कोणी आणल्या नाही. या गोष्टी विद्यापीठाने सुरुवातीपासून पूर्ण काळजी घेतली आहे. 22 दिवसामध्ये कंपनी ठरवायचं नुसतं नाही आहे, कंपनी ठरवून त्याच्या पोर्टलवर प्रश्नपत्रिका काढायच्या, त्यांनी प्रश्नपत्रिका सेट करायच्या, मग डेमो घ्यायचे. ही सगळी सर्कस आणि जवळपास 1.25 लाख 4,500 प्रश्नांची परीक्षा प्रश्नपत्रिकेची 1.5 लाख कंपनी ठरवणे सोपं आहे का? माणसाने हे सूर्यवंशी सर म्हणाले की अनेक कॉलेजमध्ये प्राध्यापक नाही. खरं आहे, प्राध्यापक नसताना हे सगळं करणं सोपं आहे का? पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सरकारचा GR आहे, 30% जास्त कर्मचारी तुम्ही बोलवू शकत नाही. GR आहे, ते कर्मचारी सुद्धा कॉलेजमध्ये नाही आहे आणि काम 100% जास्त कमी दिवसामध्ये करून कोण समजून घेणे. याच्यामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज आणि विद्यार्थ्यांच्या चालू म्हणून या परिस्थितीमध्ये आपण कोणता निर्णय घेतला? निर्णय तोच घेतलाय की युजीसीने आपल्याला सांगितलं एवढं निर्णय आपण बाकी काही. माझी रिक्वेस्ट आहे समजून. आणि विद्वत परिषदेने निर्णय घेतला तो आपण डिक्लेअर केला
प्राधिकरण जबाबदार लोक असतात. प्राधिकरणामध्ये व्यवस्थापन परिषदेमध्ये जबाबदार असतात, विद्वत परिषदेमध्ये असतात, अभ्यास मंडळ या परीक्षा मंडळ सगळ्या ठिकाणी असतात ना. कायद्याने जबाबदारी दिली आहे, असे कोणते निर्णय घेतच नाही विद्यापीठांनी घेतलेले. तुम्ही बोलताय ते सगळं पडलं सर. तुमचं म्हणणं आहे की आधीच्या मुंबई विद्यापीठाची नागपूर विद्यापीठाची जी परीक्षा आहे ती 1 महिना आधीच संपून झाली बघ. पण असं नाही म्हटलं मी. नागपूरची अजून सुरू मुंबई विद्यापीठाची झाली बघ. सुरूच आहे प्रत्येक. आता आयडॉलची सोळा मेगा सगळे इरेलेव्हंट असते. मी तुम्हाला एक सांगतो. काही सांगतो तुम्हाला. नाही सगळ्यांना एक माझं सांगतो. आपण जसं म्हणतोय ना, प्रत्येक विद्यापीठामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या देखील वेळेच्या आणि त्या वेळेच्या त्या काळाच्या त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. मी सांगतो, मधवाना विद्यापीठामध्ये जेव्हा सुरुवातीला परीक्षा सुरू झाली तेव्हा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा वेळ देण्यात पेपर सोडवण्याचा पूर्ण दिवस. नागपूर विद्यापीठामध्ये देखील परीक्षा सुरू असताना जेव्हा लॉगिन झालं नाही तेव्हा त्या पोरांना रात्रीपर्यंत वेळ दिला, 4 तास वाढून द्यायचे. म्हणजे हे सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जशा प्रकारची शिक्षण तयार होते त्याच्यानुसार ते कसं एकच मिनिट मला माहिती. सेम सिच्युएशन मुंबई विद्यापीठामध्ये वेगळ्या प्रकारे झाली. त्यांनी क्लस्टर बनवून केले. वेगळ्या विद्यापीठामध्ये ह्या वेगवेगळ्या अशासाठी होऊन राहिल्या. युनिफॉर्मिटीच होतो आपण म्हणतोय. वेगळ्या राज्यांमध्ये देखील जसं तुम्ही नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये मॅनेजमेंटच्या परीक्षा सोडल्या तर बाकीच्या आधीच्या ज्या घेतल्या गेल्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कॉलेज त्याचं आपण चौकशी करू शकतो. एक कॉलेज माझ्या ओळखीचं त्या ठिकाणी असाइनमेंट दिली, दुसरं कॉलेज आहे त्या ठिकाणी थ्योरी पेपर जसे असतात तसे काढले, काहींनी MCQ काढले. असे कॉलेजला त्यांनी सोपवलं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी परीक्षा पूर्ण केल्या. कोणी एका दिवशी 3 पेपर घेतले, कोणी एका दिवशी 2 घेतले. वाय दिस इज हॅपनिंग? लास्ट सेंटेन्स माझा. This is happening because of the unprecedented situation which has occurred never before. आणि हे फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात जगात सगळीकडे आहे. आणि हे सगळीकडे ज्या पद्धतीने UGCने सांगितलं, प्रत्येक विद्यापीठाने आपापल्या सिच्युएशन्सनुसार त्याचा इंटरप्रिट करून तशा पद्धतीने केलेला आहे. तर मला असं वाटतं की युनिफॉर्मिटी कुठे राहिलीच नाही याच्यामध्ये. इफ वी मूव फ्रॉम अक्रॉस द स्टेट अँड दॅट इज वाय ॲज पर दिस सिच्युएशन द थिंग्स वेर चेंज इन अकॉर्डन्स विथ दॅट. मग युजीसीनं असं सांगितलं का किंवा तुम्ही आता महाविद्यालयाला त्या महाविद्यालयाला त्या प्रश्नपत्रिका काढायला हवी? एक्झॅक्ट म्हणणं आहे. एक लक्षात ठेवा. एक मिनिट 2020 झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर महाविद्यालयीन प्रश्नपत्रिका काढण्याचा असेल. सर मग ते 400 महाविद्यालय 400 प्रश्नांचं काय? एकच मिनिट. वेगवेगळ्याचं काय? एक मिनिट मला एक सांगा. एक मिनिट लिखित मागूच आपण. मला एक सर तुम्ही सांगा. वेदर अर्लियर डिक्लेअर्ड नेचर ऑफ एक्झामिनेशन was changed by any university in the महाराष्ट्र स्टेट. एक एक्झामिनेशन एका तारखेला डिक्लेअर केली. त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आले. त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आले म्हणून त्यांनी ऑल टुगेदर परीक्षेचं स्वरूपात बदलून टाकलं. अशी आहे तुमच्या जो माहिती. एक मिनिट युनिफॉर्मिटीचा जो विषय काढला ना ऑनरेबल डीन महोदय, जरा नीट तुमची माहिती ऐकून घ्या. शिवाजी कॉलेज अकोला. मी तुम्हाला सांगतो. एक पेपर जर एक मिनिट मी काय म्हणालो, माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. 8 तास नागपूर विद्यापीठ थोडा होते. नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा या पद्धतीने होती असं डिक्लेअर केलं. मग त्यांनी ते काय कॉलेजला दिलं? त्यांनी त्याच्या अडचणी शोधल्या, त्याचे मार्ग शोधले, स्वरूप टेस्ट ठेवले. इथे युनिफॉर्मिटी लक्षात घ्या. डॉक्टर आरती राठोड कुठलं आहे? आणि तो MSc आहे ना? आरती राठोड आणि MSc विषय कोणता? आणि सेमी कोणते आहे? आता फायनल आहे. तुला परीक्षा दिली नाही का? आता तू सांग. तुझं नाही आहे तुला. तुम्ही बोलला नाही. लाखाच्या परीक्षेत 2 विद्यार्थी आहेत. आम्ही सोबत संघटना त्यांची पण विद्यार्थ्यांचा निर्णय विद्यार्थी तर पाहिजे तर राहिल्या.
विद्यार्थी आहे ना तो. 14,00,000 विद्यार्थ्यांचा निर्णय झाला. विद्युत परिषदेने 2 विद्यार्थी त्या ठिकाणी आणि 3 तास सर, याचा तर मग याच्यात तर मग management council कडे नागपूर तुमच्या अकॅडमिक काउन्सिल मध्ये किती लोक बाहेरचे आहेत तो? नागपूर. त्याने निर्णय केला जे या विद्यापीठाशी संबंधित नाही. अजिंक्य मिटकर नागपूर तुला काही मिळत नाही, काही तुला नाराज करत नाही कोणी. याची ताकद नाही आहे. आणि त्यामुळे प्रश्नामुळे आपण तुम्ही जर नाव घेऊन कॉलेजमध्ये घेऊन असं म्हणत असाल की तू असं नाही. 100% डिक्लेअर्ड आहे. पूर्ण सांगत आहे. तुमच्या सांगण्याला अर्थ देऊ नका. सर पण आम्ही असं हे 4 लोक आल्यापेक्षा आम्ही गर्दी फार मोठी घेणारे नाही, सर. चांगली गोष्ट आहे. नाही, पण त्यांचे नाव घेऊन या ना तुम्ही. 500 लोकांची नावं. अहो, लोकांमध्ये संभ्रम गेला. आता तुम्ही जर नाव विचारू घेऊन आले तर त्याचं फ्युचर खराब करणार नाही. म्हणजे तुमचं हे हा, वाक्य pandemic act आहे ना. नाही, त्याच्यासाठी आम्हाला याची भीती काय वाटत आहे सर की आता तुम्ही नाव लिहून घेतलं, कॉलेज लिहून घेतलं, आता मी M.Com लिहून घेतलं डर काय त्याला डर कशाला? नाही, सर, नाही, घेतलं, सर. पण सर तुझं विद्यार्थी नाव सांग. कुठल्या विद्यार्थी? तो तिथला आहे. तुझं विद्यार्थी म्हणे या. विद्यार्थी आहे सर, माझं बॅकवर्ड विषय आहे. तर सांग ना काय फरक पडतो. प्रमोद घाटावाडे. सगळ्यांनी नोटली नाव सांगायला पुन्हा आहे. हो सर, काय result लागले? नंबर येते परीक्षा देणार आहे मी. कोणत्या वर्गाचा? BA फायनल. आता उद्या प्रचार करा. हा. नाव लिहिलं उद्या 2000 याच्यासाठी विचारलं तुम्हाला हे नावं. मी काय मी त्या विद्यार्थ्यांचा शत्रू आहे तिथे बसलो. सर, एक सांगतोय मी डिग्री व्हॅलिड आहे. सर, एक याच्यातनं काय विषय आहे? विषय तुमच्या नाही, सर, सांगितलं सांगण्यावर डिग्री व्हॅलिड होत नाही. आता आम्हाला लिहून द्या तुम्ही. लिहून द्या तुम्ही आता. एक मिनिट. तू बोल सर सरांनी हे पण सांगितलं होतं की मॉक टेस्ट खूप मुलांनी दिली, मी सुद्धा दिली नव्हती सर mock test. 50,000 पोरांनी दिल्या. तुम्ही काय नाही दिली असा प्रश्न मी विचारतो. सर माझ्या याच्यात मोबाईल मध्ये बघू शकता एकही SMS आलेला नाहीये. एकही नाही, SMS आलेला नाही. आणि मीच नाही सर, माझ्या M.Com मधल्या नाही, यांचं वाक्य असं आहे की प्रोमार्कला आम्ही यासाठी दिलं कारण की आम्ही 5 मॉक टेस्ट सक्सेसफुली झाल्या म्हणून पुढचं पाऊल उचललं असं तुमचं स्टेटमेंट आहे. नाही तर आम्ही दिलं मॉक टेस्ट फेल गेल्या असत्या मग तुम्हाला तेव्हा लक्षात आलं नाही का 50,000 पोट्टे बाकी आहेत म्हणून 50,000 पोट्ट्यांच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह लागलाय. कसं दिलं मग तुम्ही प्रोमार्कला? पुन्हा विद्यापीठात एक परीक्षा एक दिवस अगोदर फॉर्म झाली. अरे दादा एक दिवस हो का 4 दिवस आपण सूर्यवंशी सर आपल्यामध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत. तुमच्यामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये नाहीये तुमच्यामुळे बिघडलंय. हो सुरू करणार आहे त्याची संधी दिली तुम्हाला. तुमच्यामुळे सगळं बिघडलं. सगळं हे झालं. मी माझं याच्याचं निवेदन तुम्हाला उत्तर मिळेल. आता जर तुम्ही शेवटचं आता exam- विद्वत परिषदेने एक मिनिट मी तुम्हाला एकच सांगतो सर. युनिफॉर्मिटी कशी आहे? नाही त्याचं असेल तर माझ्यासाठी घ्या. माझ्यासाठी आहे याच्यात लिहिलंय का युनिफॉर्मिटी वगैरे जे मुद्दे सांगतात ते हो हो सगळे नसेल तर माझ्या तीन त्याच्यामध्ये पत्रामध्ये डिटेलमध्ये आहे. त्यामध्ये सगळे सगळे तिन्ही पत्र तिन्ही वेगवेगळे आहेत. तिन्ही वेगवेगळे आहेत. तुम्हाला उत्तर लागणार हो प्रश्न उत्तर लागणार आहे आणि नुसतं उत्तर लागणार नाही ऍफिडेव्हिट लागणार. आणि असंच नाही सर ऍफिडेव्हिट लागला आम्हाला. सर, एक शेवटचं- खोटे बोलणारे सगळे लोक सर, आहेत. एक शेवटचं वाक्य जे तुम्ही आता बोलले रेकॉर्डिंग सुरू आहे सर. तुम्ही जे म्हटले का 1.5 लाखाच्या प्रश्नापैकी फक्त 2 पोरं आले का, या प्रश्नाचं सर तुम्ही लिखित स्टेटमेंट काढा. पॅन्डेमिक ऍक्ट तुम्ही डिझास्टरचे दाखले आम्हाला देताय ना की डिझास्टर कमिटी असते, आपण या ठिकाणी जमू नाही शकत. मग आम्ही येऊ का इथे 10,000 त्यांनी दिला ना. सांगा. आज मी कसं वाटतं की उद्या आता नाही आहे या परिस्थिती डिझास्टर ऍक्ट सांगू सर. माझ्या प्रश्नाला काही बाजू आहे व्यवस्थित बोलायचं आहे. तू कोणाशी बोलतोय? सर तुम्ही बोलले काय सर बोलतोय? तसे. इंडियाचा तू. विषय असा आहे की मी तुम्हाला याच्यासाठी नाव विचारले की खरंच कोणाकोणाचे काय प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे 3 कॅटेगरीचे विद्यार्थी परीक्षेला बसतात. ॲन्युअल म्हणजे बॅचलर वाले आणि एक्सपर्ट वाले. आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल तर आज पुन्हा एक परिपत्र काढलं एक्सटर्नल पोरांसाठी ज्यांचं कुठलंच कॉलेज नाही. आम्हाला काम खूप फोन आले कारण दसराला इथे बसलो आणि एक्सटर्नल पोरांचं काय तंत्र नसतं ना निर्णयामध्ये काही. आणि त्या पद्धतीने आज परिपत्रक काढलं आपण काल संध्याकाळी आजकालपासून सरांचं स्थिती झालं. असे काही वेगळ्या कॅटेगरीच्या पोरांचे वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे आहेत. तुम्हाला एवढ्यासाठी मी विचारलं पण तुम्ही या कॅटेगरीचे इथे निघाले की त्यावर आपली चर्चा ऑलरेडी झालेली आहे त्याच्यासाठी विचारलं. बाकी काय मी माझ्या विद्यार्थ्यांना कुठल्या वर्गात कोणताच कुलगुरू गेल्या 35 वर्षात ते झाला ज्याला नाव विचारून नाव लिहिलं. तुम्हाला सांगतो हे फार भागात पडून तुम्हाला परीक्षा द्या. परीक्षा कोणी द्यायची नाही द्यायची तुमचं ऍफिडेव्हिट काय ते नाही कुलगुरूंना सांगा ना पण कुलगुरूने तुमचे डायरेक्शन दिलं पाहिजे. विद्वत परिषदेने तुमचे भोंगरे तुमचे नालायक कामं आमच्यावर लोकतात कॉलेजवर लोकतात.
कोणता दम नाही राहिला विद्यापीठामध्ये. सगळं 35 वर्षात विद्यापीठ तेवढं खाली गेलं नव्हतं, कधीच गेलं नाही तुमच्या नेतृत्वात. आणि त्याची तर उभ्या चिंधड्या करून आणणार घेऊन गेलं. असा नाही कलंकित करून पाठवला ना तर नावाचा तिघे